पंढरीनाथ महाराज की जय. मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतं. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतं. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतं. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतं. तया अहम वाचा चित्ता अंग देवोनिया शरणरीग महोदधिका गांग रिगाले जैसे. पवित्र श्रीला इंद्रायणी मातेच्या तीरावरती भगवान विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या पवित्र दरबारामध्ये भगवान सिद्धेश्वराच्या सानिध्यात अजान वृक्षाच्या पवित्र शीतल अभंग अशा छत्रछायेखाली 84 सिद्धांच्या वास्तव्याने सिद्ध असणाऱ्या या अलंकापूर नगरीमध्ये परमपूजनीय बाबांच्या सहवासामध्ये आणि तुम्हा सर्व सिद्ध अनुभूती संपन्न महात्म्यांच्या समवेत भगवती ज्ञानेश्वरीचं चिंतन आपण करत आहोत. आणि या चिंतना अंतर्गत भगवान भक्तराज अर्जुनांना शेवटचा उपदेश करत आहेत, अर्थात शास्त्राचा उपसंहार करत आहेत. आणि तो उपसंहार करत असताना परमात्मा म्हणतात, अर्जुना तो त्या परमात्म्याला सर्व भावाने शरण जा. पण कोणत्या परमात्म्याला? जो परमात्मा सर्व भूतांच्या हृदयामध्ये उपलब्ध आहे. सर्व भूतांच्या हृदयामध्ये जो परमात्मा राहतो तोच परमात्मा तुझ्याही हृदयामध्ये आहे. म्हणून हृदयामध्ये असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला तू सर्व भावाने शरण जा. आणि सर्व भावाने जर तू त्या परमात्म्याला शरण गेलास तर तुला त्या परमात्म्याच्या कृपेने, त्या परमात्म्याच्या प्रसादाने पराशांती तुला प्राप्त होईल. अर्थात स्वरूपभूत शांती तुला प्राप्त होईल. आणि शाश्वत असणारं जे पद की जे माझ्या विष्णूचं वास्तव स्वरूप आहे त्या स्वरूपाला तू प्राप्त होशील. भाष्य तर आपण काल पाहिलंच होतं, परंतु विश्वमाऊली ज्ञानोबराय त्या परमात्म्याला सर्व भावाने शरण कसं जातं, कसं जायचं त्याचं भाष्य करत असताना माऊली लिहितात, तया अहम वाचा चित्ता अंग देवनिया शरणरीघ महोदधिका गांग रिगाले जैसे. या उभीचा विस्तारपूर्वक आपण सकाळीच्या पाठामध्ये विचार केलेलाच आहे. ज्ञानोबराय म्हणतात की त्या परमात्म्याला शरण जायचं, किंवा भगवंत म्हणतात अर्जुना त्या परमात्म्याला तू शरण जा. पण कसा? अहंकार समर्पित करून त्या परमात्म्याला शरण जा. केवळ फक्त वाचा चित्त आणि अंग एवढाच जर भाग घेतला तर वाचेला समर्पित करणारा जो आहे त्याचा अहंकार तसाच राहतो. चित्ताला समर्पित करणारा जो आहे त्याचा अहंकार तसाच राहतो. अंगाला समर्पित करणारा जो आहे त्याचा अहंकार तसाच राहू शकतो. परंतु अंग, चित्त आणि वाचा याच्याबरोबर अहंकाराला देखील समर्पित कर. कारण अहंकार गेला की चित्त, अंग आणि वाचा ही आपोआप जाणारच आहे. म्हणून ज्ञानोबराय पहिला क्रम ठेवत असताना अहम ठेवतात. ते बळीराजाच्या यज्ञामध्ये ज्यावेळेला ते बटू भगवान आले, ते स्वरूप पाहिल्याच्या नंतर त्या बळीराजाला असं वाटलं की यांना काहीतरी दान दिलं पाहिजे. म्हणून त्याने विचारलं, काय पाहिजे तुम्हाला? त्याने सांगितलं, काही नको. बटू भगवंताने सांगितलं, 3 पावलं जमीन मला द्या. त्याला हसू आलं. एवढूशे शरीर यांचं आणि एवढूशा शरीराने याचे पावलं किती, आणि 3 पावलं म्हणजे किती मागणार हे? त्याने सांगितलं, दुसरं काहीतरी मागून घ्या. त्याने सांगितलं, मला दुसरं काहीच नको, मी मागतो तेवढंच मला द्या. म्हणजे ठीक आहे. कथा सर्वांना माहिती आहे. विराट स्वरूप धारण केलं आणि परमात्म्याने 2च पावलामध्ये सर्व व्यापून टाकलं. आणि म्हणले आता 3रा पाऊल कुठं ठेवायचा? तो तर 3 पावलं दिली होती, 2 पावलं तर संपून गेले. त्यावेळेला त्या बळीराजाने सांगितलं, देवा 2 पावलामध्ये तुम्ही माझी पृथ्वी आणि माझं राज्य असणारा स्वर्ग या दोन्ही लोकांचं व्यापन करून घेतलं. परंतु या पृथ्वीचा मालक असणारा मी की जो मी स्वतः मला समजतो, त्या स्वर्गाचा राजा असणारा मी की जो मी मला स्वतः समजतो, असा मी हा जो माझा अहंकार आहे ना, त्या अहंकारावरती पाय द्या. कारण तो शिल्लक राहिलेलाच आहे की नाही. म्हणून भगवंताने त्याच्या अहमवरती म्हणजे मीपणावरती म्हणजे त्याच्या देहावरती पाय ठेवून त्याला पाताळाला नेऊन घातलं. अर्थात
शरीराला समर्पित करणारा, सर्व समर्पित करणारा, पण अहमपणाने शिल्लक राहू शकतो आणि तो अहमपणा गेला पाहिजे. म्हणून परमात्मा किंवा ज्ञानोबा पहिल्यांदा शरणागती करत असताना पहिला क्रम ठेवतात अहम. त्या परमात्म्याला अहम समर्पित करायचा, वाचा समर्पित करायची, चित्त समर्पित करायचं, अंग समर्पित करायचं आणि मग त्याला शरण जायचं. कसं शरण जायचं? ज्ञानोबा उदाहरण देतात. महोदधी का गांग रिगाले जैसे. महोदधी म्हणजे महान सागर. त्या सागराला जैसे गांग रिगाले का, ज्याप्रमाणे गंगा समुद्राला जाते. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. जशी गंगा समुद्राला गेली की हां हां ते देणं हेच शरणागती आहे असं वाटतं. देणं हेच शरणागती. दिल्या पुन्हा काय शिल्लक राहिले? हां, नुसती वाणी जर केली, देणं हेच शरणागती. संकल्प हा प्रत्येकाला षडविधा शरणागती सांगितली. देव झाला. माझे जाणीजे एकपणा. कशा शरण जायचं त्याकरता उदाहरण दिलं होतं. म्हणजे अहं, वाचा, चित्त, अंग हे परमात्म्याला शरण, हे तर त्याला द्यायचे. म्हणजे हे त्या परमात्म्याला देणं हेच शरण जाणं आहे. आणि कसं शरण जायचं, कसं हे त्याला समर्पित करायचं त्याकरता उदाहरण दिलं होतं ज्ञानोबरायांनी. महोदधी का गांग रिगाले जैसे. जसं समुद्रामध्ये गंगेचं पाणी समाविष्ट होतं, प्रवेशित होतं. जशी गंगा आपल्या पाण्याने सह त्या समुद्राशी एकरूप होऊन जाते, तशा पद्धतीने अहंकार, वाचा, चित्त आणि अंग हे देऊन परमात्म्याला शरण जायचं आहे. आणि अशा पद्धतीने जर परमात्म्याची शरणागती स्वीकारली, पत्कारली, त्या पद्धतीने शरण झाला तो जीव, तर काय प्राप्त होईल? किंवा अर्जुना, तू जर अशा पद्धतीने शरण झालास तर तुला काय फल प्राप्त होईल? माऊली पुढच्या ओळीतून सांगतात. मग तयाचेनी प्रसादे. मग म्हणजे नंतर. नंतर म्हणजे केव्हा? अशा पद्धतीने जर तू शरण झालास तर मग तयाचेनी प्रसादे, त्याच्या प्रसादाने. त्याच्या प्रसादाने ज्या हृदयात असणाऱ्या ईश्वराला तू शरण गेला आहेस, त्या ईश्वराच्या प्रसादाने, त्या परमात्म्याच्या प्रसादाने तुला प्राप्त होईल काय? शांती प्राप्त होईल. पण ज्ञानोबा आहे अलंकारिक भाषेमध्ये बोलतात, सर्वोपशांती प्रमदे कांतो होऊन या स्वानंदे स्वरूपीच रमसी. जर तू त्या परमात्म्याला अशा पद्धतीने शरण जर गेलास तर त्या परमात्म्याच्या प्रसादाने, त्याच्या कृपेने सर्व उपशांती, सर्व ज्या ठिकाणी उपशम होऊन जातो, सर्वोपशांती ना, सर्व उपशम, गुणादेश झाला त्या ठिकाणी, अकाराचा आणि उकाराचा ओकार झाला. सर्व उपशांती ज्या स्वरूपामध्ये सर्व उपशम होऊन जातो, म्हणजे सर्व लय ज्या स्वरूपाच्या ठिकाणी होतो. परमात्म्यापासून माया उत्पन्न झाली, मायापासून पंचतन मात्रा, त्याच्यापासून पंचमहाभूत, पंचमहाभूताच्या पंचकरणापासून ही स्थूल सृष्टी, असा विचार आपण पाहत असतो. आणि लय चिंतनामध्ये, लय चिंतन आपण करतो. आकाशाचा लय जलामध्ये, जलाचा अग्नीमध्ये, अग्नीचा वायूमध्ये, वायू आकाशामध्ये, आकाश लय चिंतन. उपनिषदामध्ये पण आपल्याला त्या दिवशी गेलो होतं. हे लय चिंतन. असं जलाचा लय, पृथ्वीचा लय जलामध्ये, जलाचा अग्नीमध्ये, अग्नीचा वायूमध्ये, वायूचा आकाशामध्ये, आकाशाचा या पंचतन मात्रांमध्ये, या पंचतन मात्रा परत मायेमध्ये, आणि माया परमात्माशाच्या स्वरूपाच्या ठिकाणी. असं लय चिंतन. असा सर्व लय ज्या ठिकाणी होतो, आणि सर्वांचा लय झाल्याच्या नंतर जे जे अवशिष्ट राहिलेलं, निषेधावधीभूत राहिलेलं जे स्वरूप आहे, त्या स्वरूपाशी तू एकरूप होशील. आणि त्या स्वरूपाचा विचार करत असताना ज्ञानोबा आहे साहित्यिक भाषेमध्ये बोलताना बोलतात की ती लय झालेलं, लय करून शिल्लक राहिलेलं, निषेधावधीभूत राहिलेलं जे परमात्मा स्वरूप आहे, ते स्वरूप म्हणजेच कोणी एक कांत आहे, तीच कोणी एक स्त्री आहे. आणि त्या स्त्रीचा तू पती होशील, आणि तिचा पती होऊन, त्या परमादेचा पती होऊन तू काय करशील? त्या स्वानंदामध्ये, त्या स्वरूपामध्ये
तिच्याबरोबर रममान होशील, तिचा तू उपभोग घेशील. त्या स्वानंदरूपी असणाऱ्या स्त्रीचा त्या स्वरूपाशीच तू एकरूप होऊन तिचा उपभोग घेशील. म्हणून सर्वोपशांती प्रमदे कांतु होऊन या सर्व पदार्थाचा या जगताचा उपशम ज्या स्वरूपाच्या ठिकाणी होतो असं ते स्वरूप जे आहे तीच कोणी एक प्रमादा स्त्री आहे. आणि त्या प्रमादा स्त्रीचा कांतू होऊन या, त्या स्त्रीचा तू कांत होशील म्हणजे तिचा मालक होशील, तिचा पती होशील. आणि तिचा पती होऊन तिचा मालक होऊन स्वानंदे, स्वानंदामध्ये स्वस्वरूपामध्ये स्वरूपीच रमशी, त्या स्वरूपाशी तू एकरूप होऊन जाशील. अर्थात त्या स्वरूपापासून वेगळा राहणार नाही. म्हणजे त्या स्वरूपाचा एक कोणी स्त्री आणि तिचा तो उपभोग घेणारा असा द्वैतात्मक उपभोग तुला त्या ठिकाणी घ्यायचा असं नाही आहे. तर त्या स्वरूपाचा उपभोग घ्यायचा म्हणजे घेत असताना ज्ञानोबर आहे त्या स्वरूपाचा उपभोग घेत असताना कशी अवस्था उत्पन्न होते त्याचा विचार सांगतात. भोगी अवस्था एक उठी अहंकाराचा अचळू लोटी मग सुखेशी घे आठी गाढेपणे. इथं रूपक केलेलं आहे की त्या स्वरूपभूत शांतीरूपी प्रमादा स्त्रीबरोबर त्या स्वरूपाच्या ठिकाणी तू एकरूप होऊन तिचा उपभोग घेशील. म्हणजे काय, भोगामध्ये त्रिपुटी असते, भोगता भोगे आणि भोग. मग त्या स्वरूपाचा उपभोग घेत असताना असा भोगता भोगे भोग ही त्रिपुटी राहते का? त्रिपुटी जी आहे ही अहंकार जिवंत असेल तर शिल्लक राहील ना. आणि त्या स्वरूपाचा उपभोग घेत असताना अहंकार तर शिल्लक राहिलेला नाही. अहंकाराचा अचळू लोटी असं म्हणलेलं आहे. अहंकाराचा कचरा त्या ठिकाणी उडून जातो. त्या स्वरूपाचा उपभोग घेत असताना जैसे पक्षी फळ चुंबीजे तैसे नव्हे ते तर विसरेजे भोगतेपणही असं ज्ञानोबा सांगतात. त्या स्वरूपाचा उपभोग घेत असताना भोगतेपणाही त्या ठिकाणी विसरून जावा लागतो. अर्थात मग ज्ञानोबा हे जे बोलत आहेत हे रूपकात्मक बोलत आहेत, हे साहित्यिक भाषेमध्ये बोलत आहेत. पुढच्या व्यक्तीला कळावं याकरता ते बोलत आहेत. किंबहुना त्या स्वरूपाशी एकरूप झाल्याच्या नंतर भोगता भोग्य आणि भोग ही त्रिपुटी राहते हे सांगण्याचं मात्र तात्पर्य नाही आहे. म्हणून हे अर्जुना, जर तू त्या परमात्म्याला तुझा अहंकार समर्पित जर केला, वाचा चित्त अंग जर समर्पित करून त्या परमात्म्याला जर तू शरण गेलास तर त्या परमात्म्याच्या कृपेने त्याच्या प्रसादाने सर्व उपशम ज्या स्वरूपाच्या ठिकाणी होतो त्या स्वरूपाच्या कुणी एक स्त्री प्रमदा तिचा कांत होऊन त्या स्वरूपामध्ये तिच्याबरोबर तू रम्मान होशील. अर्थात त्या स्वरूपाचा भोग घेशील. भोग घेशील म्हणजे काय होशील, त्या स्वरूपाशी एकरूप होऊन राहशील. माझा मी न राहिलो, स्वतः आता त्या ठिकाणी काही शिल्लक राहणार नाही. आणि अशा स्वरूपाशी एकरूप होणं म्हणजे सुखाची उपलब्धी आहे. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे तेथे जे होय तया नाम सुख. जीवात्मा जीवात्म स्वरूपाने शिल्लक न राहता जीवात्मा परमात्मा स्वरूपाशी एकरूप होऊन जाणं हीच सुखाची उपलब्धी आहे. हीच खरी आनंदाची उपलब्धी आहे. हीच खरी शाश्वत स्वरूपभूत शांतीची उपलब्धी आहे. आणि अशी स्वरूपभूत शांती उपलब्ध करून न घेता जर जे जगणं आहे, ज्ञानोबा म्हणतात हेच केवळ दुःख आहे. आणि ऐशी अवस्था न जोडता पार्था जी जिजे तेची सर्वथा दुःख जाणे. त्या स्वरूपाशी एकरूप न होता द्वैतात्मक भावामध्ये राहणे, त्रिपुटी शिल्लक ठेवून जीवन जगणे, अहंकाराला शाश्वत शाबूत ठेवून जीवन जगणे, अशा पद्धतीनं द्वैतात्मक जीवन जगणं हेच दुःखाला कारण आहे. म्हणजेच दुःख उपभोगणं आहे. आणि त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप होऊन जाणं, जीवात्मा त्या परमात्मा स्वरूपामध्ये विलीन करून टाकणं, अहंकाराची निवृत्ती करून टाकणं, अंग वाचा चित्त त्या परमात्मा स्वरूपाशी समर्पण करून टाकणं, एकरूप होऊन टाकणं. असं एकरूप झालं की मग काय, स्वरूपभूत शांतीच आहे, घनीभूत शांती आहे. आणि अशा शांतीचा पती होऊन तू त्या परमात्म्याच्या कृपेने स्वरूपामध्येच तिचा उपभोग घेशील. मग कोणत्या स्वरूपाचा उपभोग घेशील हे सांगत असताना पुढच्या ओळीतून ज्ञानोबा सांगतात ते कसं स्वरूप आहे की ज्या स्वरूपाचा तो उपभोग घेशील त्या स्वरूप शांती प्रमदेचा तो उपभोग घेशील. ते स्वरूप कसं, पुन्हा साहित्यिक भाषेमध्ये बोलतात संभूती जेने संभवे विश्रांती जेथे विसवे अनुभूती ही अनुभवे अनुभवा जया. संभूती जेने संभवे, संभूती म्हणजे उत्पत्ती, ज्या परमात्म्यापासून या जगताची उत्पत्ती होते. येतो वा इमानी भूतानी जायंते, ज्याच्यापासून इमानी म्हणजे सर्व, भूतानी म्हणजे सर्व भूत, अंड जार स्वेदज उद्भिज हे सर्व जेही काही असतील हे सर्व भूत मायेच्या द्वारा ज्या परमात्म्यापासून उत्पन्न होतात अशा त्या परमात्मा स्वरूपाशी तू एकरूप होऊन जाशील. संभूती जेने संभवे, ज्या परमात्म्यापासून ही सगळी स्थूल सूक्ष्म कारण असणारी ही जी सृष्टी आहे, ज्या सृष्टीची उत्पत्ती ज्या परमात्म्यापासून होत आहे त्या परमात्मा स्वरूपाशी तू एकरूप होऊन जाशील. केव्हा पण जर त्या परमात्म्याला अहम वाचा चित्त अंग देऊन त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप झाला तर त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप तू होशील. कोणत्या परमात्मा स्वरूपाशी, ज्याच्यापासून या समस्त सृष्टीची उत्पत्ती होते, किंबहुना ब्रह्मांडाची उत्पत्ती होते. अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताल
सूर, सुवर, महर, भुवर, जनलोक, तपोलोक, सत्यलोक अशा 14 लोकांचं एक ब्रह्मांड. आणि असे अनंत ब्रह्मांड उदरी, अशा अनंत ब्रह्मांड ज्या परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत त्या परमात्मा स्वरूपाशी तू एकरूप होऊन जाशील. ज्याच्यापासून याची उत्पत्ती होते. कशी उत्पत्ती होते? परमात्मा मायेचा स्वीकार करतो आणि समष्टी कारणाचा जर त्यांनी अभिनिवेश धारण केला तर त्याला ईश्वर म्हणतात. समष्टी सूक्ष्माचा अभिनिवेश धारण केला तर त्याला हिरण्यगर्भ म्हणतात. आणि समष्टी स्थूलाचा जर त्याने अभिमान धारण केला तर त्याला विराट अशा पद्धतीचं म्हणतात. मग ज्याच्यापासून विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर यांची उत्पत्ती झालेली आहे असं जे परमात्मा स्वरूप आहे, या सर्व स्थूलाची, सूक्ष्माची, समष्टी, स्थूल, सूक्ष्म कारणाची उत्पत्ती झाली अशा त्या परमात्मा स्वरूपाशी तू एकरूप होऊन जाशील. किंवा वेष्टी जे आहेत, विश्व, तेजस, प्राज्ञ यांची उत्पत्ती ज्याच्यापासून झालेली आहे असा तो परमात्मा, त्या परमात्मा स्वरूपाशी तू एकरूप होऊन जाशील. कुठे? कोणत्या परमात्म्याशी? संभूती जेने संभवे, ज्या परमात्म्यापासून हे आकार, उकार, मकार हे सगळं उत्पन्न झालेले आहे. जागृत, स्वप्न, सुषुप्ती, स्थूल, कारण, सूक्ष्म हे सगळं जेही काही दिसत आहे, नामरूपात्मक असणारा प्रपंच जेवढाही काही दिसत आहे हा सगळा ज्या परमात्म्यापासून उत्पन्न झालेला आहे त्या परमात्मा स्वरूपाशी तू एकरूप होऊन जाशील. म्हणून उत्पत्ती ज्याच्यापासून झाली, संभूती म्हणजे उत्पत्ती, जेने म्हणजे ज्या ईश्वरापासून, ज्या परमात्म्यापासून, संभवे म्हणजे उत्पन्न होते. कारण उत्पत्तीचे आपल्या वेदांतामध्ये आपण 3 कारणं पाहत असतो. माया ही या जगताच्या उत्पत्तीला कारण आहे, ईश्वरही या जगताच्या उत्पत्तीला कारण आहे आणि ब्रह्मही या जगताच्या उत्पत्तीचं कारण आहे. परंतु माया ही परिणामी उपादान कारण आहे. मग त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप होशील. कोणत्या? ज्याच्यापासून उत्पत्ती झाली त्या परमात्मा स्वरूपाला. मग जगताला उत्पन्न कोणी केलं? मायेनेही केलं. जगताला उत्पन्न कोणी केलं? ईश्वरानेही केलं. आणि जगताला उत्पन्न कोणी केलं? ब्रह्माने केलं. मग या 3 पैकी 3ही या जगताच्या उत्पत्तीला कारणीभूत आहेत. तर मग कोणत्या कारणाशी तू एकरूप होणार? परिणामी उपादान कारणाशी एकरूप होशील का अभिननिमित्त कारण असणाऱ्या ईश्वराशी एकरूप होशील की विवर्त उपादान कारण असणाऱ्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप होशील? तर परमात्मा म्हणतात त्या स्वरूपाशी तू एकरूप होशील. कोणत्या? परिणामी उपादान कारण असणारी माया, त्या मायेशी तू एकरूप नाही होणार. कारण हे मायेचं स्वरूप कसं आहे? सन्नाप्य सन्नापी उभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नापी उभयात्मिकानो, सांगाप्य नंगापी उभयात्मिकानो, महद्भूता अनिर्वचनीय रूपा असं ज्या मायेचं विवेक चूडामणीमध्ये भगवान आद्यगुरु शंकराचार्य वर्णन करतात. अशी ती सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, परमात्मा स्वरूपाशी एकरूप आहे असंही म्हणता येत नाही, भिन्न आहे असंही तिला म्हणता येत नाही. अशी अनिर्वचनीय असणारी ही जी माया, त्या मायेशी तू एकरूप होणार आहेस का? आणि मायेशी एकरूप होऊन काय पुरुषार्थ आहे? म्हणून संभूती ज्याच्यापासून उत्पन्न झाली त्या परमात्मा स्वरूपाशी तू एकरूप होणार आहे असं म्हणत असताना या जगताचा परिणामी उपादान कारण असणारी माया, त्या मायेशी तू एकरूप होणार नाहीस. मग काय ईश्वराशी एकरूप होशील का? शब्द तर ईश्वरच वापरलाय ना, ईश्वर सर्व भूतानाम. तर इथं ईश्वर शब्द वापरत असताना शुद्ध सत्वात्मक मायेला आपल्या ताब्यामध्ये ठेवून या ब्रह्मांडाला चालवणारा जो ईश्वर आहे त्या ईश्वराशी तू एकरूप होशील का? कारण कारण इथं तर शब्द तोच वापरलाय. कारण एरवी सर्वांच्या हृदयदिशी किंवा ईश्वरच सर्व भूतानाम असा शब्द वापरलाय की नाही. मग ईश्वर हा शब्द घेत असताना तू त्या मायेला आपल्या ताब्यामध्ये ठेवणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याशी एकरूप होशील का? म्हणजे परमात्मा कोणतं उपादान कारण आहे? अभिन्न निमित्त उपादान कारण आहे ना. मग त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप होणार आहेस का? कारण त्याच्यापासून उत्पत्ती झालीच ना, तो अभिन्न निमित्त का होईना पण उपादान कारण आहेच ना. त्या स्वरूपाशी तू एकरूप होशील का? आणि त्या ईश्वराशी एकरूप झालं तर शाश्वत शांती प्राप्त होईल का? नाही होणार. कारण श्लोकामध्ये परमम स्थानम या शब्दाचा भाष्य करत असताना आद्यगुरु शंकराचार्यांनी शब्द वापरलाय मम विष्णोहो परमस्थानम, माझ्या विष्णूचा असणारं परमस्थान. मग विष्णू कोण आहेत? ईश्वर आहेत. म्हणजेच कोण आहेत? अभिन्न निमित्त उपादान कारण ते आहेत. मग त्या स्वरूपाला प्राप्त होणार आहे का? नाही. म्हणून त्याचा भाष्य करत असताना भगवान शंकराचार्य म्हणतात की त्या विष्णूचंही असणारं जे अधिष्ठान रूप आहे, जे कुटस्थ चैतन्य आहे, जे ब्रह्मचैतन्य आहे, त्या स्वरूपाला तू प्राप्त होशील. कारण त्या सर्व व्यापक परमात्म्यालाच अविद्या उपाधी लागते त्यावेळेला त्याला कुटस्थ चैतन्य म्हणतात. आणि त्या सर्व व्यापक चैतन्यालाच ज्यावेळेला शुद्ध सत्वात्मक माया उपाधी लागते त्यावेळेला त्याला ईश्वर म्हणतात. ईश्वर म्हणजे काय? सर्व व्यापक शुद्ध चैतन्याला सत्वात्मक माया, शुद्ध सत्वात्मक मायाची उपाधी लागणं आणि त्या शुद्ध सत्वात्मक मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब हे ईश्वराचं स्वरूप आहे. शुद्ध सत्वात्मक माया, त्या मायेचं अधिष्ठान आणि त्या अधिष्ठानाचं पडलेलं प्रतिबिंब याला ईश्वर असं म्हणतात. मग त्या माया उपाधिक असणारा जे ईश्वर आहे त्या ईश्वराशी तू एकरूप होशील का? नाही. तर मग कुणाशी?
जे या जगताचं विवर्त उपादान कारण आहे, जे ब्रह्म आहे, ज्या ब्रह्माच्या अधिष्ठानावरती हे सगळं चराचर विश्व उत्पन्न होत आहे, त्या स्वरूपाशी तू एकरूप होशील. आणि त्या स्वरूपाला एकरूप होणं म्हणजे शाश्वत शांती प्राप्त होणं आहे. म्हणून विवर्त उपादान कारण असणारं जे ब्रह्म, ज्या ब्रह्मापासून ही संभूती उत्पन्न होत आहे, त्या स्वरूपाशी तू एकरूप होशील. ना उपादान कारण असणाऱ्या मायेशी एकरूप होणार आहेस, ना अभिन्न निमित्त कारण असणाऱ्या ईश्वराशी एकरूप होणार आहेस. तर मग कुणाशी एकरूप होणार आहेस? तर या जगताचं विवर्त कारण असणारं जे ब्रह्मचैतन्य आहे, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे, अखंड आहे, अशेष विशेष निर्विशेष असं असणारं जे परमात्मा स्वरूप, त्या परमात्मा स्वरूपाशी. आणि ते परमात्मा स्वरूप म्हणजेच हे आपला स्वतःचा हा आत्मा आहे. यात साक्षात अपरोक्षात ब्रह्म असं जे वर्णन केलेलं आहे, त्या परमात्मा स्वरूपाशी तू एकरूप होऊन जाशील. पण केव्हा? त्या परमात्मा स्वरूपाला अहम वाचा चित्त अंग जर समर्पित करशील, तेव्हा त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप होशील. आणि त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप झाल्याच्या नंतर सर्व शाश्वत असणारी शांती, स्वरूपभूत असणारी शांती, तीच कोणी एक प्रमदा, त्या प्रमदेबरोबर त्या स्वरूपाच्या ठिकाणी तू एकरूप होऊन राहशील. तिचा त्या स्वरूपामध्ये तू उपभोग घेशील. त्या स्वरूपाशी एकरूप होशील. म्हणजे कोणत्या स्वरूपाशी एकरूप होशील? ज्याच्यापासून संभूती उत्पन्न झाली, म्हणजे सगळं असणारं हे ब्रह्मांड उत्पन्न झालेलं आहे, जे नामरूपात्मक प्रपंच दिसत आहे, ज्याच्यापासून उत्पन्न झाला त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप होशील. म्हणून संभूती जेने संभवे, जेने संभूती संभवे, ज्या परमात्मा स्वरूपापासून या सृष्टीची उत्पत्ती झाली, त्या स्वरूपाशी एकरूप होशील. पुढे बोलतात, विश्रांती जेथे विसवे, विश्रांती ही ज्या स्वरूपाच्या ठिकाणी विश्रांतीला येते. कारण ज्या वेळेला ब्रह्मदेवाचे एक दिवस पूर्ण होतो, आणि ब्रह्मदेवाचा एक दिवस केव्हा पूर्ण होतो? क्रोता त्रेता द्वापार कली अशा 1000 वेळा गेले की ब्रह्मदेवाचा 12 तास पूर्ण होतात, दिवस पूर्ण होतो. आणि अशी चौकडी पुन्हा 1000 वेळा गेली की ब्रह्मदेवाची रात्र पूर्ण होते. आणि अशा चौकड्या रात्रीच्या आणि दिवसाच्या मिळून 2000 वेळा गेल्या की सगळ्या सृष्टीचा प्रलय होऊन जातो. आणि हा प्रलय कधी जलाच्या माध्यमातून होतो, कधी अग्नीच्या माध्यमातून होतो, तर कधी वायूच्या माध्यमातून होतो. म्हणजे एकदा असं म्हणतात, अग्नीच्या माध्यमातून प्रलय जर व्हायचा असेल तर आकाशामध्ये 12 आदित्य एकदाच प्रगट होतात आणि ते आग ओकल्यासारखा सगळी आगच आग, जिकडे तिकडे अग्नी, त्या अग्नीमध्ये सगळे होरपळून जातं, असा प्रलय होतो. कधी कधी हत्तीच्या सोंडासारखा पाऊस पडतो, म्हणजे जलापासून प्रलय होतो. तर कधी कधी नुसता वाराच सुटतो, वाऱ्यामध्ये सगळं उडून जातं, वायूच्या माध्यमातून प्रलय होतो. असा प्रलय ज्या वेळेला होतो त्यावेळेला ही सगळे जे जीवाणू असतात, सगळे जीव आहेत, हे काय होतात? आपले कारण असणारी जी उपाधी आहे, त्या उपाधीमध्ये जीव, प्रत्येक जीव आपल्या कारण असणाऱ्या उपाधीमध्ये म्हणजे अविद्येमध्ये विलीन होऊन जातात. आणि सगळं हे जे विश्व आहे, हे समष्टी असणारं कारण अविद्या, त्या अविद्येमध्ये विलीन होऊन जातं. आणि तीही अविद्या कुठं विलीन होऊन जाते? स्वरूपाच्या ठिकाणी विलीन होऊन जाते. अशा प्रकारचा विश्रांती, सर्व स्थूल नामरूपात्मक असणारा प्रपंच त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी विश्रांतीला जातो. असं सर्वांचं विश्रांती स्थान असणारं जे परमात्मा स्वरूप आहे, त्या स्वरूपाच्या ठिकाणी तो एकरूप होऊन जाशील. म्हणून विश्रांती जेथे विसवे, सगळं असणार हे दृश्य नामरूपात्मक असणारा प्रपंच कारणामध्ये विलीन होऊन जातो, मायेमध्ये विलीन होऊन जातो. आणि ती मायाही ज्या स्वरूपाच्या ठिकाणी विलीन होऊन जाते, अशा त्या स्वरूपाशी तू एकरूप होऊन जाशील. पुढं बोलतात, अनुभूतीही अनुभवे अनुभवा जया, ज्या स्वरूपाच्या ठिकाणी अनुभूतीही, अनुभूतीही म्हणजे अनुभूती देखील, अनुभवे त्या अनुभवामध्ये, अनुभवाला प्राप्त होते. म्हणजे अनुभूती, अनुभवे सप्तमी जर घ्यायची, त्या अनुभवामध्ये गेल्याच्या नंतर अनुभवाला प्राप्त होते. म्हणजे खरी अनुभूती कोणती आहे? त्या स्वरूपाशी एकरूप होणं आणि त्या स्वरूपाचा अनुभव येणं हीच खरी अनुभूती आहे. आणि अशा अनुभूती येणं म्हणजेच खरा अनुभव आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, अनुभूती देखील ज्या अनुभवामध्ये गेल्याच्या नंतर अनुभव यथार्थ अनुभवाला प्राप्त होते, असं जे परमात्मा स्वरूप आहे, त्या परमात्मा स्वरूपाचा तू एकरूप होऊन जाशील. ती निजात्मपदीचा राव, त्या निजात्मपदीचा कसा काय? हां, अनुभूती ही आलं त्या ठिकाणी, ही म्हणजे ही याचा अर्थ करायचा देखील. अनुभूती ही देखील, अनुभवे, अनुभव या शब्दाचा अर्थ करायचा सप्तमी, अनुभव स्वरूप असणार ते परमात्मा स्वरूप. अनुभूती देखील त्या अनुभव स्वरूपामध्ये, सप्तमी अर्थ केला तर मग ती अनुभूती, त्या अनुभूती देखील त्या अनुभवामध्ये एकरूप झाल्याच्या नंतरच अनुभवा, पुढचा शब्द काय? अनुभवा. ती अनुभूती त्या अनुभवामध्ये एकरूप झाल्याच्या नंतरच तिला अनुभव ही संज्ञा प्राप्त होईल यथार्थरित्या.
असंच अनुभूती देखील ज्या स्वरूपामध्ये गेल्याच्या नंतर यथार्थ अनुभव या स्वरूपाला प्राप्त होते, त्या स्वरूपाशी तू प्राप्त होशील, त्या स्वरूपाशी एकरूप होशील. म्हणे लक्ष्मी ना हो पार्था तोगा, लक्ष्मीचा पती असणारा परमात्मा तो पार्था म्हणे. भक्तराज अर्जुनांना म्हणत आहेत. काय म्हणत आहेत? जर त्या परमात्मा स्वरूपाला तुझ्या हृदयामध्ये असणारा ईश्वर तो परमात्मा, त्या परमात्म्याला जर तू अहंकार, वाचा, चित्त आणि अंग देऊन जर समर्पित झालास, शरण जर गेलास, तर त्या परमात्म्याच्या कृपाप्रसादाने तुला सर्व उपशांती स्वरूपभूत जी शांती आहे, त्या शांतिरूपी स्त्री हीच कोणी एक प्रमदा, त्या प्रमदेचा कांत होऊन त्या स्वरूपाशी तू एकरूप होऊन तिचा उपभोग घेशील. कोणत्या स्वरूपाचा उपभोग घेशील? कोणत्या स्वरूपामध्ये रमशील? तर जिथून ही संभूती उत्पन्न झालेली आहे, म्हणजे ज्या स्वरूपापासून या जगताची उत्पत्ती झाली, अशा स्वरूपाशी तू एकरूप होशील. विश्रांतीही ज्या ठिकाणी विश्रांतीला जाते, त्या स्वरूपाच्या ठिकाणी तू एकरूप होशील. अनुभव देखील ज्या स्वरूपाशी एकरूप झाल्याच्या नंतर अनुभवाला प्राप्त होतो, त्या स्वरूपाशी तू एकरूप होऊन जाशील. असं जे स्वरूप आहे ते पद म्हणजे दुसरं कोणतं वेगळं नसून तुझा निज आत्माच तो आहे. त्या निजात्मपदेचा राव म्हणजे राजा, त्या निजात्मपदेचा अर्जुना तो राव होऊनी ठासी, त्या निजात्मपदाचा तो राजा होशील. पण केव्हा? अशा पद्धतीची शरणागती झाली तर, अशी शरणागती झाली तर त्या निजात्मपदाचा तो राव होशील. पण कसा राजा होशील? अव्यय राव होऊनी ठाशी, अविनाशी, म्हणजे एकदा त्या स्वरूपाशी एकरूप झाला की पुन्हा व्यय होणार नाही, म्हणजे त्याच्यामध्ये परिवर्तन होणार नाही, त्या स्वरूपापासून तू च्यूत होणार नाही. जसं मीठ पाण्यामध्ये गेलं की ते मीठ पाणीरूपच होऊन जातं, पुन्हा त्याला वेगळं करायचं म्हणल्याच्या नंतर ते वेगळं होत नाही. नोहे सारिता निराळे लवण मेळविता जळे, तसा तो का म्हणे बळी जीव दिला पायातळी. तशा पद्धतीने तू तुझा जीव, तुझा अहंकार, तुझी वाणी, तुझं चित्त, तुझं अंग त्या परमात्मा स्वरूपाशी जर एकरूप करून टाकलं तर पुन्हा त्या स्वरूपापासून तू वेगळा होणार नाहीस, त्या स्वरूपाशी तू एकरूप होऊन जाशील. असा उपदेश लक्ष्मीचा पती असणारा परमात्म्याने भक्तराज अर्जुनाला केलेला आहे. आणि हा जो उपदेश मी तुला केला, हे ज्ञान मी जे तुला सांगितलेलं आहे, ते ज्ञान अतिशय गुह्य तर नाही, तर गुह्यातलंही गुह्यतम अशा पद्धतीचं हे ज्ञान मी तुला सांगितलेलं आहे. आता हे जे ज्ञान मी तुला सांगितले, त्या ज्ञानाचा उपक्रम आणि उपसंहार, या सगळ्या शास्त्राचा उपक्रम उपसंहाराचा विचार करून यथार्थ निश्चय तुझ्या चित्तामध्ये तू कर, आणि तो निश्चय करून तुला जसं वाटल तशा पद्धतीचं तू कर. आता एका गुरुचं जे कर्तव्य होतं, ते गुरुचं कर्तव्य मी पूर्ण पार पाडलेलं आहे. गुरुचं कर्तव्य होतं की तुला मार्ग दाखवून देणं. आता मार्ग दाखवून झालेला आहे, त्या मार्गावर कसं चालायचं आहे किंवा नाही चालायचं हे तुझं तू बघ. आता यथेच्छसी तथा करू, तुझी जशी इच्छा असेल तशा पद्धतीने तू कर. कारण शास्त्राचं जे ज्ञान आहे, ते शास्त्राचं ज्ञान सांगणं हे माझं तुला कर्तव्य होतं. कारण तू शिष्यत्व पत्कारलं होतं ना, शिष्यत्व तू पत्कारले असल्यामुळे, आणि शिष्यत्व पत्कारून तू मला विचारलं होतं की आता मी काय करावं, ते मला काही कळत नाही, मी विमूढ झालेलो आहे, धर्म काय अधर्म काय मला कळत नाही, माझे इंद्रिय सगळे गलित गात्र झालेले आहेत. वेपतुष्य शरीरे मे रोम हर्षश्च जायते गांडीवम सर्वसते हस्तात त्वक्चैव परिदह्यते, असं तू बोलला होतास. आणि तू मला विचारलं होतं की आता मी काय करावं. म्हणून एका गुरुच्या भूमिकेतून, गुरुची जी भूमिका असते ती भूमिका आता पार पाडलेली आहे. परमात्म्याने अर्जुनाला कर्मापासून कर्माचंही स्वरूप सांगितलं, उपासनेचंही स्वरूप सांगितलं, ज्ञानाचंही स्वरूप सांगितलं आहे, जीवनमुक्तीचंही स्वरूप सांगितलं आहे. किंबहुना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये परमार्थाच्या प्रारंभापासून तर जीवनमुक्ती आणि विधेय कैवल्यापर्यंत जे काही सांगायला पाहिजे होतं ते सर्व व्यवस्थित परमात्म्याने सांगून झालेलं आहे. आणि सगळा उपदेश सांगून झाल्याच्या नंतर आत्ता परमात्मा म्हणतात, अर्जुना, जो उपदेश मी तुला परमार्थाच्या प्रारंभापासून तर परमार्थाच्या शेवटपर्यंत सांगितलेला आहे, या शास्त्राचा, या गीतारूपी शास्त्राचा तू उपक्रम उपसंहार पाहून विचार कर. आणि सगळा विचार करून आता तुला काय करायचं आहे ते मात्र तू कर. कुठल्याही प्रकारचं बंधन मीही तुला घालणार नाही, तुझी जशी इच्छा असेल तशा पद्धतीने तू कर. भगवंत भक्तराज अर्जुनांना या कथन केलेल्या गीताशास्त्राचा उपसंहार करत आहेत. आणि तो उपसंहार करत असताना भगवंत अर्जुनाला उपदेश करतात की तुझ्या हृदयामध्ये असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला तू शरण जा. परंतु कसं शरण जा? भगवंतांनी सांगितलं सर्व भावेनं. आणि ज्ञानोबाऱ्या म्हणतात, त्या परमात्म्याला शरण जात असताना तया अहम वाचा चित्त अंग देऊन या शरण रीघ. अहंकार, वाणी, चित्त आणि अंग या चतुष्टयाचं समर्पण करून त्या परमात्म्याला तू शरण जा.
आणि अशा पद्धतीने जर तू त्या परमात्म्याला शरण जर गेलास तर तुला काय प्राप्त होईल? स्वरूप शांती प्राप्त होईल. कोणती स्वरूप शांती प्राप्त होईल? की ज्या शांतीचा कधीही भंग होत नाही त्या शांतीची तुला प्राप्ती होईल. की जे माझं विष्णूचं परमपद आहे, शाश्वत माझं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला तू प्राप्त होशील. आणि ते पद म्हणजेच हे तुझा निज आत्मा आहे. त्या निजात्मपदाचा तू राजा होशील. आणि कसा राजा? अविनाशी राजा, कधीही च्युत न होणारा, होऊनी ठाशी अव्ययो असा शब्द वापरला माऊलीने. त्या निजात्मपदाचा राजा, अविनाशी राजा, कधीही पदच्युत न होणारा राजा, असा कैवल्य सम्राट चक्रवर्ती तो होऊन जाशील. एवढा मोठा लाभ तुला त्या शरणागतीचा प्राप्त होईल. असा उपदेश लक्ष्मी ज्याच्या रंगामध्ये रंगली अशा त्या परमात्म्याने श्रीकृष्णाने भक्तराज अर्जुनांना हा उपदेश केलेला आहे. आणि हा उपदेश झाल्याच्या नंतर आता भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना, हा जो उपदेश मी तुला सांगितलेला आहे हा काही साधा उपदेश नाही आहे, हा फार श्रेष्ठ उपदेश आहे. आणि हा श्रेष्ठ उपदेश मी सर्वज्ञ आहे, मी सर्वज्ञ असणाऱ्या ईश्वराने विस्तारपूर्वक आणि विचारपूर्वक हा तुला सांगितलेला आहे. आता हा विचार घेऊन हा उपदेश श्रवण करून तुला जसं करायचं आहे तसं तू मात्र कर. ते क्रिया करण्याकरता, ती कृती करण्याकरता तू स्वतंत्र आहेस. अशा पद्धतीचा उपदेश या 63 क्रमांकाच्या श्लोकाच्या माध्यमातून भगवंत भक्तराज अर्जुनांना करत आहेत. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद् गुह्यतरं मया विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु. पदच्छेद. इति ते ज्ञानम अख्यातं गुह्यात् गुह्यतरं मया विमृश्य एतत् अशेषेण यथा इच्छसि तथा कुरु. अन्वयानुरूप अर्थ. भगवंत म्हणतात इति ते, इति म्हणजे अशा पद्धतीचा उपदेश. इथून पाठीमागं जो तुला केलेला आहे तो उपदेश कोणी सांगितला? मी सांगितला. मया, माझ्याद्वारा. कर्मणी प्रयोग आहे हा. माझ्याकडून हा उपदेश तुला सांगितला गेला. परंतु कसा आहे तो उपदेश? गुह्यात गुह्यतरम, गुह्यापेक्षाही गुह्य, अतिशय गुह्य. गुह्यतर, तर प्रत्यय या ठिकाणी वापरलेला आहे. दोघांची तुलना करत असताना तर हा प्रत्यय वापरतात. आणि बहुतांमधून, अनेकांमधून एकाची श्रेष्ठता सांगायची असेल तर तम हा प्रत्यय वापरतात. पुढच्या श्लोकामध्ये गुह्यतमम असा प्रत्यय येणार आहे. इथं गुह्यतर असं वापरतात. गुह्यात गुह्यतरम, गुह्यातलंही गुह्य असणारं हे जे ज्ञान आहे, ज्ञानम ते आख्यातम असं असणारं ज्ञान. ते आख्यातम, ते म्हणजे तुला, आख्यातम म्हणजे सांगितलं. आता हा कर्मणी प्रयोग जर म्हटला तर कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याची तृतीय असते, कर्माची प्रथमा असते. आणि कर्माच्या लिंग वचन विभक्तीप्रमाणे क्रियापदाचं लिंग वचन विभक्ती असते, त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात. कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता हा तृतीयमध्ये असतो. आता इथं मया, अहम आवाम वयम, माम मा आवाम नव आसमानः मया, मय ही तृतीय आली. म्हणजे कर्ता आहे परमात्मा सांगणारा, ज्ञान सांगणारा परमात्मा कर्ता तृतीयमध्ये गेला. आणि मग कर्म कुठं जायला पाहिजे? कर्मणी प्रयोगामध्ये प्रथमेमध्ये जायला पाहिजे. मग कर्म कोण आहे? ज्याला सांगितले ते कर्म आहे. सांगितलं कोणाला? अर्जुनाला. मग अर्जुनाचं जे वचन आहे, अर्जुनाचं जे नाव आहे ते कोणत्या विभक्तीत जायला पाहिजे? प्रथम विभक्तीत जायला पाहिजे. मग तोम यायला पाहिजे. मग मया त्वम ज्ञानम आख्यातम असं यायला पाहिजे. पण मया त्वम न येता मया ते येईल सर्वनाम वापरलंय. ते म्हणजे तुला. आणि ते हे चतुर्थीचं एक वचन आहे. त्वम युवाम यूयम, त्वाम त्वा युवाम वाम युष्मान वह, त्वया युवाभ्याम युष्माभिः तुभ्यम ते. मग कर्मणी प्रयोगामध्ये कर्म जर प्रथमेत असतं तरी तर कर्म चतुर्थीमध्ये का गेलं असा प्रश्न उत्पन्न होऊ शकतो ना, व्याकरण शिकला असेल किंवा चिंतन केलं असेल तर. तर कर्माची तर चतुर्थी करण्याचं कारण असं आहे, पुढं शब्द आला बघा, ज्ञानम आख्यातम. आख्यातम म्हणजे सांगितले. आणि लघुमध्ये एक सूत्र आहे, दुसऱ्या रचनानुवादमध्ये ते येतं, आख्यातोपयोगे असं सूत्र आहे ते. आख्यातोपयोगे उपयोगे म्हणजे कथयती, निवेदयती, उपदिश्यती या धातूंबरोबर ज्याला कथन करायचं आहे, ज्याला उपदेश करायचा आहे, त्याची त्या कर्माची द्वितीया किंवा प्रथमा न होता त्या कर्माची चतुर्थी होते. यामुळे या ठिकाणी चतुर्थी वापरलेली आहे. जरी कर्मणी प्रयोग असला, कर्मणी प्रयोगामध्ये कर्माची प्रथमा होत असली तरी देखील प्रथमा न वापरता आख्यातोपयोगे या सूत्राच्या माध्यमातून कर्माची या ठिकाणी चतुर्थी केलेली आहे. म्हणून तुभ्यम ते असा शब्द वापरला. म्हणून भाष्यामध्ये सुद्धा ते या शब्दाचं भाष्य करत असताना आद्यगुरु शंकराचार्यांनी ते शब्दाचा अर्थ तुभ्यम असं केले बघा.
इति एतत् ते तुभ्यम ज्ञानम आख्यातम. तुभ्यम असा अर्थ केला. तुभ्यम म्हणजे तुला. तात्पर्य काय आहे? कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याची तृतीया कर्माची प्रथमा होते, तरी देखील कर्माची प्रथमा न करता इथं चतुर्थी केली, कारण आख्यातोपयोग या सूत्राच्या माध्यमातून कर्माची प्रथमा न होते चतुर्थी होते, म्हणून या ठिकाणी चतुर्थी केलेली आहे. एवढाच अर्थ आहे, बाकी काही नाही. म्हणून भगवंत या ठिकाणी बोलत आहेत की हे अर्जुना, इति इति म्हणजे अशा पद्धतीचं हे ज्ञान, गुह्यातलंही गुह्य असणारं हे ज्ञान, गुह्यात गुह्यतरम असणारं हे ज्ञान, मया माझ्याकडून, ते नाम तुभ्यम, तुभ्यम म्हणजे तुला, ज्ञानम आख्यातम अतिशय गुह्य असणारे हे ज्ञान मी तुला हे सांगितलेलं आहे. एतत् अशेषेन विमृश्य, हे जे ज्ञान आहे या ज्ञानाचा अशेषेन म्हणजे उपक्रम उपसंहार पाहून व्यवस्थितरित्या विमृश्य विचार करून तू याचा विचार कर. लेप प्रत्यय आहे, लेपचा लचा लोप होतो, ये शिल्लक राहतो, आणि लेप प्रत्ययाचा अर्थ होतो करून, असा अर्थ प्रगट होतो. म्हणून विमृश्य म्हणजे विचार करून व्यवस्थितरित्या, अशेषेन विमृश्य, हे जे मी तुला ज्ञान सांगितलेलं आहे त्या ज्ञानाचा यथार्थरित्या उपक्रम उपसंहार आदी पाहून त्याचा विचार करून, यथा इच्छसी तथा करू, तुझी जशी इच्छा असेल तशा पद्धतीचं तू कर. म्हणजे माझं काम झालेलं आहे, तुला उपदेश करणं हे माझं कर्तव्य होतं. आता तुझ्यावरती दया असल्यामुळे, तुझ्याविषयी प्रेम असल्यामुळे, तुझ्याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये अतिशय प्रेमाचा अतिरेक असल्यामुळे हे गुह्यातलंही गुह्य ज्ञान मी तुला सांगितलं. किती गुह्य आहे हे ज्ञान? जे हे ज्ञान मी आत्तापर्यंत कुणालाही दिलेलं नाही आहे. वडिलांना नाही, भावांना नाही, पत्नीला नाही, सनकादिकांना नाही, भावाला कोणालाच दिलं नाही, आईलासुद्धा दिलं नाही. ज्ञानोबराच्या वया आपल्या पाठ आहे सर्वांच्या. जेन सांगेची पितया वसुदेवासी, जेन सांगेची माता देवकीशी, जेन सांगेची बंधू बळी भद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत, देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परी तेही न देखे या प्रेमाचे सुख, आजी कृष्ण स्नेहाचे बिक यातेची अथी, सनकादिकांची आशा वाढिनल्या होत्या कीर बहु असा, परी त्याही येणे माने यशा येतीची ना, या जगदीश्वराचे प्रेम येत दिसतसे निरुपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. हे जे ज्ञान आहे परमात्म्याने, माऊली म्हणतात वडिलांना दिलं नाही. आपलं भागवताचं पारायण चालू आहे, त्याच्यामध्ये बहुतेक गेली आपल्याला, तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण. वसुदेवांकडे नारद मुनी आले आणि वसुदेवाने नारदांना विनंती केली की महाराज मला हे ब्रह्मज्ञान सांगा. त्यावेळेला नारदजी म्हणाले, अहो मी काय तुम्हाला ब्रह्मज्ञान सांगणार आहे, साक्षात ब्रह्मच तुमच्या रूपा घरामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूपाने जन्माला आलं, मग तुम्हीच त्यांना ब्रह्मज्ञान विचारा ना. त्यावेळेला वसुदेवजी महाराजांनी खंत व्यक्त केली आणि वसुदेवजी नारदांजींना म्हणतात, बरोबर आहे तुमचं, कृष्ण भगवान हा साक्षात ब्रह्म आहे मला माहिती आहे, परंतु मी जर त्यांना म्हटलं, मी जर त्याला बोललो की मला ब्रह्मज्ञान सांग, तर तो म्हणतो गंगा कुठं उलटी वाहत असते का, बापाने पोराला शिकवायचं का पोराने बापाला शिकवायचं. तो खंत व्यक्त केली वसुदेवजींनी नारदांच्या समोर. तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण, परे मातेनं सांगे ब्रह्मज्ञान, ते मला हे ब्रह्मज्ञान सांगत नाही. मग तोची वंदी माझे चरण, म्हणे मी बाळत्व पूर्ण तुझे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला जेव्हा वसुदेवजी म्हणतात की मला ब्रह्मज्ञान सांगा, त्यावेळेला कृष्ण भगवानच त्यांच्या पाया पडतात आणि ते म्हणतात मी तुझा मुलगा आहे, मी तुमचा मुलगा आहे, मी कुठं तुम्हाला ब्रह्मज्ञान सांगणार आहे, ते मला सांगत नाहीत. म्हणजे मुलगा या नात्याच्या माध्यमातून ते मला तर निमित्त करून हे मला ब्रह्मज्ञान सांगत नाहीत. तिथे भागवतामध्ये खंत व्यक्त केलेली आहे. का तात्पर्य काय आहे? हे एवढं गुह्य ज्ञान आहे की जे गुह्य ज्ञान परमात्म्याने वडिलांना, आईला, भावाला, पत्नीला कुणालाही दिलेलं नाही. अवघिया चोरिया आपुले समाधीजन असे ठेविले. सगळ्या चोरांपासून लपून ठेवलेलं हे जे गुह्य ज्ञान होतं ते भगवंतांनी अर्जुनाच्या समोर प्रगट केलं. का? किरटी कामधेनूचा पाडा, वरे कल्पतरूचा आहे मांदवडा, मनोने मनोरथ सिद्धीची चाडा, तो नवल नोहे किंवा देखा धवळारा चिंतामणीचा, जरी पहुडला होय दैवाचा, तरी ओसनताही बोलतयाचा सोपू नवचे. श्रीकृष्ण कोपुनी ज्याशी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी, महाकृपेने उपदेश करी, तो कैशा परी न पवेल, परी ऐशे जे प्रेम. ते अर्जुनीचे अति निस्सीम अर्जुनावरती असणाऱ्या प्रेमापोटी भगवंतांनी अतिशय गुह्यात गुह्य असणारं ज्ञान हे भक्तराज अर्जुनांना प्रतिपादन केलेलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, एरवी हा त्रैलोक्य पटाची घडी, आकाराची पैल थडी, परी कैसा याची आवडी आवरला असे. एरवी हा योगिया ना डळे, वेदार्थाशी ना कळे, जेथ ध्यानाचीही डोळे पावती ना, तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप, परी कवने माने सकृप झाला आहे. एकमेव कारण आहे की हा परमात्मा योग्याला कळत नाही, शास्त्राला कळत नाही, कुणाच्या स्वप्नात देखील जात नाही, पण तो परमात्मा
सगुण साकार जो कशामुळे झाला असेल तर केवळ फक्त अर्जुनाला तत्वज्ञान देण्याकरताच झालेला आहे असं मला वाटतं. म्हणून अर्जुनाची विशेषी स्तवावा ऐसे आवडले मज जीवा जे तो त्रिभुवनाची या दैवा एकायतन झाला. त्यामुळे भगवंताने अतिशय गुह्य असणारं ज्ञान भक्तराज अर्जुनाला या ठिकाणी प्रतिपादन केलं. म्हणून भगवंत म्हणतात, अर्जुना, अतिशय गुह्यात गुह्य असणारं हे ज्ञान माझ्याकडून तुला सांगितलं गेलेलं आहे. तर तू या ज्ञानाचा व्यवस्थितरित्या विचार करून तुला विचारामध्ये जे पटेल, रुचेल, कळेल तशा पद्धतीने तू आता कर. हे स्वातंत्र्य मात्र तुला समर्पित केलेलं आहे, तुला बहाल केलेलं आहे. याच्यावरती आद्यगुरु शंकराचार्य आता भाष्य करतात. इति शब्दाचा अर्थ करतात इति एतत. एतत म्हणजे हे म्हणजे काय? हे ज्ञान कुणाला सांगितलंय? ते म्हणजे तुभ्यम. त्याचा अर्थ तुभ्यम करतात. तुभ्यम म्हणजे तुला सांगितलं. तुभ्यम ज्ञानम आख्यातम. तुला हे आम्ही ज्ञान आख्यातम म्हणजे सांगितलं. आख्यातमचा अर्थ करतात कथितम. आख्यातम म्हणजे कथितम. कथितम म्हणजे सांगितले. कसं होतं ते ज्ञान? गुह्यात, अतिशय गुह्य असणारं. गुह्याचा अर्थ करतात गोप्यात, अतिशय गुप्त असणारं हे ज्ञान. सगळ्यांपासून लपून ठेवलेलं ज्ञान. आई वडिलापासून, भावापासून, पत्नीपासून, सगळ्यांपासून लपून ठेवलेले हे ज्ञान. गुह्यात, गोप्यात, गुप्त असणारं हे ज्ञान. नुसतं गुह्यात नाही तर गुह्यतरम, गुह्यातलंही गुह्य असणारं हे ज्ञान. आणि गुह्यतरमचा अर्थ करतात अतिशयन गुह्यम. अतिशय गुह्य असणारं हे ज्ञान की जे वेदाचेही डोळे पावतीना असं वर्णन केलंय की शेषांना सुद्धा वर्णन त्याचं करता आलं नाही. तोही अंथरुणा तळवटी दडे येरू नेती नेती म्हणून बहुडे येत सनकादिक वेळे पिशे झाले. असं गुह्य असणारं अतिशयन गुह्यम, अतिशय गुह्य असणारं ज्ञान. गुह्यमचा अर्थ करतात रहस्यम इति अर्थ. अतिशय गुह्य असणारं हे जे रहस्य आहे की जे वेदाच्याही लक्षात आलं नाही, शेषनारायणाच्याही लक्षामध्ये आलेलं नाही आहे, कुणाच्याही लक्षामध्ये आलेलं नाही, सगळ्यापासून लपून ठेवलेलं असं हे रहस्य असणारं हे ज्ञान. असा हा याचा अर्थ. आणि असं ज्ञान भगवंत म्हणतात मी तुला हे सांगितलेलं आहे. आता मया या शब्दाचा अर्थ करतात मी सांगितलं म्हणजे मया, माझ्याकडून सांगितलं गेलं ना. तर मी काय साधा आहे का? हे ज्ञान सांगणारा मी कोण आहे? मया शब्दाचा अर्थ आद्यगुरु करतात सर्वज्ञेन ईश्वरेन. मी हे जे तुला ज्ञान सांगितलंय हे मी कोण आहे? मी काय सामान्य आहे की काय? सर्वज्ञ असणारा ईश्वर तो मी तुला हे ज्ञान सांगत आहे. सर्वज्ञ कोणाला म्हणतात? ज्याला भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळातलं ज्ञान एक समवाय छेदे करून ज्याच्या ठिकाणी असतं त्याला सर्वज्ञ म्हणतात. आणि असा सर्वज्ञ या जगामध्ये फक्त ईश्वर आहे. आणि त्या ईश्वराने, सर्वज्ञ असणाऱ्या ईश्वराने भक्तराज अर्जुनाच्या लक्षात यावं की हे ज्ञान किती श्रेष्ठ आहे. म्हणून हे सांगणं चाललंय. ज्ञानही किती गुह्य आहे ते सांगितलं. आणि सांगणाराही कोण आहे त्याचंही वैशिष्ट्य, त्याचंही विशेषत्व सांगितलेलं आहे. नाहीतर बऱ्याच वेळेला असं होतं, सांगणारा व्यक्ती किती मोठा हे जर लक्षात नाही आलं तर त्या ज्ञानावरती विश्वास बसत नाही, त्याचे महत्त्व अंतःकरणामध्ये उत्पन्न होत नाही. आणि ते महत्त्व उत्पन्न होण्याकरता सांगणारा कोण आहे याचंही महत्त्व पहिल्यांदा कळालं पाहिजे. भक्तराज अर्जुनाच्या जीवनातला आपण भगवद्गीतेतला जर विचार करून पाहिला तर 11व्या 10व्या अध्यायापर्यंत सुद्धा अर्जुनाला असं वाटलंच नाही की हा परमात्मा मला जो ज्ञान सांगत आहे हा एवढा मोठा आहे म्हणून. त्याने शरणागती पत्कारली होती, पण त्याला वाटायचं चला आपल्यापेक्षा वयाने मोठा आहे, आपल्या बायकोचा भाऊ आहे, आपला मित्र आहे, आपला पाहुणा आहे, मग आपल्यापेक्षा थोडा बुद्धिमान आहे, मग आपल्याला हे योग्य मार्गदर्शन करेल म्हणून ऐकलं चाललं होतं, म्हणून शरणागती पत्कारली होती. पण विराट स्वरूप पाहिल्याच्या नंतर मग त्याच्या लक्षात आलं, अरे बापरे, आत्तापर्यंत आपण हे ज्याला समजत होतो तो तर हा नाहीच आहे, हा तर फार वेगळाच आहे. आणि मग त्याने भक्तराज अर्जुनाने भगवंताच्या समोर आपली खरं अंतकरणातली भावना प्रगट केली. आणि तिथं भक्तराज अर्जुन म्हणतात की देवा, मला आतापर्यंत वाटत होतं तू माझा सखा आहेस, तू माझा मित्र आहेस, पण आत्ता मला कळालं की तू खरा कोण आहे. सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम. हे कृष्ण, हे यादव, हे सखेती अजानता महिमानम तवेदम मया प्रमादात प्रणयेन वापी कृष्ण मनोनी हाकारिजे का यादवपणे तू ते लेखीजे. मला आत्तापर्यंत असं वाटायचं तू माझा आत्याचा पोरगा आहे म्हणून मी तुला कृष्णा म्हणायचो, कधी केशवा म्हणायचो, कधी माधवा म्हणायचो, कृष्णा म्हणून तुला आवाज द्यायचो. यादवांचा तू रान आहेस म्हणून तू एक यादव आहेस म्हणून तुला आम्ही गणना तुझी करायची. पण आता तुझं स्वरूप पाहिल्याच्या नंतर मग आमच्या लक्षात आलं की तू देवा दानवाची या मती जोगा नवसी. देवांच्या, दानवांच्या, मोठमोठ्या ऋषींच्या सुद्धा बुद्धीला तू आकळल्या जाशील असा तू नाहीस, एवढा तू महान आहेस. आता देखीला महिमा गंभीर तुझा. आत्ता तुझा महिमा कुठेतरी आता आमच्या लक्षामध्ये आलेला आहे. तात्पर्य काय आहे? मग अर्जुनाने तिथून पुढची जी गीता अगोदर ऐकली नाही असं नाही, पण तिथून पुढची गीता ऐकत असताना अर्जुनांच्या अंतकरणातला भाव मात्र बदललेला दिसतो. तात्पर्य काय आहे?
ज्याच्या मुखातून हे ज्ञान ऐकायचं आहे त्या वक्त्याचा अधिकार जर लक्षात आला तर मग तो वक्ता जे ज्ञान सांगत आहे त्याच्यावरती काहीतरी विशेष प्रकारचा प्रभाव त्या वक्तव्यातून होतो, त्या वक्तव्यावरती श्रद्धा निर्माण होते आणि श्रद्धा निर्माण होण्याकरता त्या वक्तव्याविषयी त्या वक्तव्य करणाऱ्या वक्त्याचा अधिकार लक्षात आला पाहिजे. म्हणून मया शब्दाचा अर्थ या ठिकाणी आद्यगुरु शंकराचार्य करतात. मया म्हणजे सर्वज्ञेन ईश्वरेन, सर्वज्ञ असणारा मी ईश्वर, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असणारा मी ईश्वर, तो मी तुला सांगत आहे. ज्याच्यापासून ही सर्व भूत उत्पन्न झालेली आहेत, ज्या ईश्वराने प्रकृतीच्या माध्यमातून या समष्ट सृष्टीची उत्पत्ती केलेली आहे, तो परमात्मा, तो सर्वज्ञ असणारा ईश्वर, तो मी तुला हे सांगत आहे. काय सांगत आहे? अतिशय गुह्य असणारं ज्ञान, सर्वज्ञ असणारा ईश्वर, तो मी तुला हे सांगत आहे. तर मग एतत या शब्दाचा अर्थ करतात यथा उक्तम, जे पाठीमागे इथून सांगून गेलं ना, सांगितलं ना, तर हे जे आम्ही सांगितलेलं आहे एतत शब्दाचा अर्थ करतात यथा उक्तम. यथा म्हणजे जसं सांगितलं होतं तसं सांगितलं. पण कोणी सांगितलं होतं? मी माझ्या मानेने सांगतो असं नाही. जरी मी सर्वज्ञ असेल, सर्वज्ञ मी, हे श्रेष्ठ ज्ञान तुला सांगितलं असलं तरीसुद्धा हे जे ज्ञान सांगितलेलं आहे जसं सांगितलंय पूर्व तसंच मी तुला सांगितलं. कसं? म्हणून त्याचा अर्थ करता शास्त्रमच यथोक्तम, शास्त्राने जसं सांगितलं होतं तशा पद्धतीने मी तुला हे सांगितलेलं आहे. म्हणजे जरी मी सर्वज्ञ असेल, जरी मी ईश्वर असेल आणि सर्वज्ञ असणाऱ्या मी ईश्वराने सर्व निर्धार करून हे तुला ज्ञान सांगितलं असलं असेल. ज्ञानोबरा याचाही पुढे ओवी येणारच आपल्याला. सर्वज्ञही मी या, सर्वही निर्धारून या, सर्वज्ञ असणारा मी आणि सर्व निर्धार करून मी तुला सांगत आहे. म्हणजे हे ज्ञान किती चोखट आणि किती शुद्ध असेल याचा तो विचार करून पहा. सर्वज्ञ असणारा मी सर्वाचा निर्धारण करून तुला सांगत आहे, म्हणजे हे ज्ञान किती विशेष आहे असं बघ. पण मी जे सर्वज्ञ असणारा मी सर्व निर्धारण करून सांगितलं म्हणजे विचार करून सांगितलं ना. पण कशाचा? मी माझ्या मनाचा विचार करून नाही सांगितलेला. यथा शास्त्र उत्तम, ज्या पद्धतीने शास्त्रामध्ये सांगितले त्या पद्धतीने सांगितलं. म्हणून कालसुद्धा आपल्याला भागवतामध्ये पारायणामध्ये गेलं बघा, त्या राजाने प्रश्न विचारला की कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय. इरवी यांच्या व्याख्या करत असताना मोठमोठे ऋषीमुनीसुद्धा विचक्षण गुंफुनी ठेले. ज्ञानेश्वरीच्या भाषेत जर बोलायचं झालं तर कर्म म्हणजे कवन, अकर्मा काय लक्षण, ऐसे विचारिता विचक्षण गुंफुनी ठेले. किम कर्मेती कवयाः अपि मोहिताः. जसं गीतेमध्ये सांगितलं तोच भाव काल भागवतामध्ये पारायणात गेला. आणि ज्यावेळेला मला वाटते पिप्पालायन का काय त्यांनी उत्तर दिलं. मग त्याचं पिप्पलायन उवाच, आणि त्यांनी मग उत्तर दिलं की राजा, तू जो हा प्रश्न विचारलास आणि त्याचं उत्तराची अपेक्षा करत आहे, तर या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या मनाने देतो आहे असं नाही, तर असाच प्रश्न एकदा सनकादिकांनी ब्रह्मदेवाला विचारला होता. आणि मग त्या ब्रह्मदेवालाही त्याचं उत्तर नाही देता आलं, तर हंसरूपाने परमात्मा तिथे आले आणि त्यांनी त्या ठिकाणी हा प्रश्नाचं उत्तर दिलं. तात्पर्य काय? मला भाऊ एवढंच सांगायचं आहे की एखाद्या प्रश्नाचं उत्तर शिष्याने एखाद्या गुरुला प्रश्न विचारला की गुरु ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला गुरु सांगत असताना म्हणतात की असाच प्रश्न पाठीमागे यांनी विचारला होता. योग वाशिष्ठामध्ये सुद्धा हीच आपण प्रक्रिया पाहिली. रामप्रभू एखादा वशिष्ठ ऋषींना प्रश्न विचारतात त्यावेळेला वशिष्ठ म्हणतात हां असा प्रश्न यांनी त्यांना विचारला होता. भागवतामध्ये जेव्हा आपण हे प्रश्न उत्तरी पाहतो त्यावेळेला राजा ज्यावेळेला प्रश्न विचारतो त्यावेळेला ते ऋषी म्हणतात, नवयोगेश्वर म्हणतात की असाच प्रश्न यांनी त्यांना विचारला होता. म्हणजे ही प्रश्नाची परंपरा आहे, ही उत्तराची परंपरा आहे. मी सांगतो असं नाही, तर पाठीमागून ही परंपरा अशीच चालत आलेली आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा ही ज्ञानाची परंपरा अशी आहे. म्हणून परमात्मा म्हणतात की मी सर्वज्ञाने विचारपूर्वक तुला सांगितलं, म्हणजे मी माझ्या मनाने सांगितलं असं नाही. म्हणून आद्यगुरु शंकराचार्याने अर्थ कसा केलाय बघा ना तुम्ही. मी हे तुला सांगितलं तर कसं सांगितलं आहे? शास्त्रमच यथा उक्तम, शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे. म्हणजे कोणत्या शास्त्रामध्ये? कारण हे जे वेद आहेत हे खरं शास्त्र आहे की नाही. आणि वेद हा परमात्म्याच्या निश्वासापासून उत्पन्न होतात जरी असले तरी सुद्धा, तर धाता यथा पूर्वम अकल्पयत, म्हणजे पूर्वीच्या कल्पामध्ये जसे वेद होते तसाच त्या परमात्म्याच्या निश्वासातून पुढे ते वेद निर्माण होतात. म्हणून शास्त्रामध्ये वेदामध्ये ज्या पद्धतीचं वर्णन केलेलं आहे त्या पद्धतीचं वर्णन अशेषेनं काही शिल्लक न ठेवता, अशेषेनाचा अर्थ करता समस्तम, शास्त्रामध्ये जसं वर्णन केलं होतं ते समस्त वर्णन मी तुझ्या समोर केलेलं आहे. तर मग आता तो काय कर? विमर्शनम म्हणजे आलोचनम कृत्वा, तू त्याचं काय कर? आलोचन कर, म्हणजे त्याचा चांगला विचार कर. म्हणजे जे सर्वज्ञ असणाऱ्या मी शास्त्राच्या आधाराने तुला जे कथन केलेलं आहे, ज्ञानाचा उपदेश जो केलेला आहे, त्या उपदेशाचा विमर्शनम त्याचा अर्थ केला आलोचनम कृत्वा, त्याचा चांगल्या पद्धतीने तू विचार करून, कृत्वा म्हणजे करून, चांगला विचार करून, यथा इच्छसी तथा कुरु, तुझी जशी इच्छा असेल आता तसं तू कर. मार्गदर्शन करणं हे माझं कर्तव्य होतं, मार्ग दाखवणं हे माझं कर्तव्य होतं, ते आता मी केलेलं आहे.
आता हा उपदेश ग्रहण करून तुला जे करायचं आहे ते तू कर असं परमात्मा म्हणतात. परंतु पुढच्या श्लोकाचा जर भाव जर पाहिला ना तर भगवंताला कदाचित असं वाटेल जरी मी याला सांगितलं तरीसुद्धा हा शास्त्राप्रमाणे करीलच की नाही माहिती नाही, किंवा मला अपेक्षित आहे की नाही त्या पद्धतीने करीलच की नाही सांगता येत नाही. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये पुन्हा भगवंत म्हणतात की सर्वात गुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः. तुला हे मी सांगत आहे पुन्हा ऐक, तू तुझ्या मनाने नको करू, मी तुला सांगत आहे पुन्हा सांगत आहे का दृढम इष्ट असे, तुम्हाला अतिशय प्रिय आहेस म्हणून पुन्हा एकदा मी तुला सांगतो. म्हणजे पुढच्या श्लोकातला भाव जो आहे तो त्यावेळेला आपण पाहणारच आहोत. या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं अर्जुना सर्वज्ञ असणाऱ्या मी ईश्वराने सर्व शास्त्राचं सार तुझ्या हातामध्ये दिलेलं आहे, याच्यावरती तू चांगल्या पद्धतीने विचार करून तुझी जशी इच्छा असेल तशा पद्धतीने तू आता तो कर, असं स्वातंत्र्य भक्तराज अर्जुनाला बहाल केलं. आता ज्ञानोबराय भगवान माऊली याच्यावरती काय भाष्य करतात ते आपल्याला पाहायचंय. आता या श्लोकावरती भाष्य करत असताना ज्ञानोबराय जवळपास 3.5 ओव्यांमध्ये जे हे ज्ञान भगवंत म्हणतात मी तुला सांगितलंय ते ज्ञान किती महत्त्वाचं आणि किती महान आहे त्या ज्ञानाची गरिमा या ठिकाणी प्रतिपादन करतात. जसं राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षा अवगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम असं पाठीमागं वर्णन केलं की नाही त्या ज्ञानाचं. तसंच इथं भगवान भक्तराज अर्जुनाच्या अंतकरणात या ज्ञानाची गरिमा लक्षात यावी, किती श्रेष्ठ ज्ञान मी तुला सांगितलंय त्याकरता 3.5 ओव्यांमध्ये त्या ज्ञानाचा गौरव या ठिकाणी करतात. हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्माजेने हस्तगत रत्न होय, ज्ञान ऐशियारूढी वेदांती जयाची प्रोढी, वाणिता कीर्ती चोखडी पातला जगी, बुद्ध्यादिके डोळसे हे जयाचे कडवसे, मी सर्व द्रष्टाही दिसे पाहला जया, ते हे गा आत्मज्ञान. हे ध्रुपदेवर का इथपर्यंत ते 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 हे जे तेच हे ज्ञान मी तुला सांगितलं. कोणतं ते ज्ञान? आता हे ध्रुपद सगळीकडे लावायचं. हे गीता नाम विख्यात ते हे ज्ञान आता सर्वकडे लावून घ्या, लक्षात आलं. आता हे ध्रुपद येते. कोणतं हे ज्ञान? गीता नावाने विख्यात असणारं प्रसिद्ध असणारं. किती प्रसिद्ध आहे? जे आदिवंद्य त्रिजगती. गीता नावाचं हे ज्ञान हे शास्त्र केवळ फक्त मूर्तिलोकातच प्रसिद्ध नाही आहे ज्ञानोबराय म्हणतात. आदिवंद्य त्रिजगती. आणि त्रिजगत हे उपलक्षण घ्यायचं आणि उपलक्षणाने त्रिजगत नाही घ्यायचं तर 14 भुवन घ्यायचे, वरचा आणि खालचे. वरचे 7 उपलक्षणाने आणि खालचे 7 उपलक्षणे अर्थात अख्ख्या ब्रह्मांडामध्ये गीता हे शास्त्र आदिवंदनीय आहे असे ज्ञानोबराय म्हणतात. ज्या गीतेची स्तुती भगवान शंकर करतात ते तर हरू म्हणे नेनेजे, देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे गीता नित्य नूतन देखीजे. गीता तत्व एवढा हा महान शास्त्र हा गीता आहे. पुढं पुष्कळाचं वर्णन येणारच आहे, पाठीमागे आपण ऐकून आलेलोच आहोत. म्हणून ज्ञानोबा या ठिकाणी म्हणतात हे जे ज्ञान मी तुला सांगितलेलं आहे ते ज्ञान गीता या नावाच्या माध्यमातून गीता या ग्रंथाच्या नावाने विख्यात आहे. विख्यात नाम प्रसिद्ध आहे, महान आहे, ते त्याचा महिमा या जगामध्ये प्रसिद्ध आहे. आणि असा गीता नावाने प्रसिद्ध असणारा ज्याचा महिमा असं ते ज्ञान मी तुला सांगितलं. पण हे जे ज्ञान मी तुला सांगितलं हे साधनही सांगितलं. सर्व वाङ्मयाचे मथित जेवढं काही वाङ्मय आहे म्हणजे जेवढे काही वेदराशी आहे, जेवढं काही अक्षर ब्रह्म वाङ्मय आहे, अक्षर ब्रह्म आहे, ते सगळ्याचं मंथन करून मी तुला हे सांगितलेलं आहे. पाठीमागा अशी चिवकोवी गेली ना, नाथरी शब्द ब्रह्माब्दी मथियेला व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे. आणि गीतेचं वर्णन करतानाच उभी आलेली पहिल्याच अध्यायामध्ये. त्याच्या अगोदरी कुवी दिली ज्ञानोबरायांनी. महाभारत एक कमळ आहे, आता भारत कमळ परागू गीताख्यू प्रसंगू जो संवादला श्रंगू अर्जुनेशी. आणि मग खाली गीतेचं वर्णन चालू झालेलं आहे. महाभारत एक कमळ आहे आणि त्या कमळाचा पराग म्हणजे ही भगवद्गीता आहे ज्ञानोबराय म्हणतात. किंवा हे शब्दब्रह्म म्हणजे सगळं अक्षरब्रह्म सगळा वेद हा एक समुद्र आहे. व्यासांची बुद्धी ही घुसळण करण्याची रवी आहे आणि व्यासाने आपल्या बुद्धिरूपी रवीच्या माध्यमातून या शब्दब्रह्माचं अर्थात अक्षरब्रह्माचं वेदाचं मंथन करून जे काढलेलं सार आहे ते हे नवनीत म्हणजे भगवद्गीता आहे. आणि ती काय केली? ज्ञानाग्नी संपर्के ज्ञानाच्या अग्नीच्या संपर्कामध्ये विवेकाने ते कढविलं आणि त्याचा परिपाक जो आमोद सुटला ते आमोद म्हणजे भगवद्गीतेचे अक्षर आहेत. पण ही भगवद्गीतेची अपेक्षा कोण करतं मग? जे अपेक्षी विरक्ती सदा अनुभवी जे संती सोहम भावे पारांगती रमिजे जेथ जे आकर्णी जे भक्ती जे आदिवंदे त्रिजगती ती भीष्म परविसंगती मनितली कथा ऐशे जे आगाध जेथ वेडावती वेद असा आघात असणारा हा भगवद्गीता. भगवंत म्हणतात अर्जुना जगामध्ये प्रसिद्ध असणारी भगवद्गीता गीता नावाने प्रसिद्ध असणारं ज्ञान ते मी तुला सांगितलं. सर्व वाङ्मयाचे मथित सर्व वाङ्मय सर्व वेद अक्षर ब्रह्माचं मंथन केलेलं जे ज्ञान आहे
ती ज्ञान मी तुला सांगितलेलं आहे. आणि याच्या माध्यमातून काय होतं, हे शिकल्याच्या नंतर काय मिळणार? आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. ज्या गीतारूपी प्रसिद्ध जे ग्रंथ आहे, जे गीता नावाने प्रसिद्ध असणारं ज्ञान, की जे सर्व वाङ्मयाचं सार आहे, असा त्या गीता अध्ययनाच्या माध्यमातून, त्या ज्ञानाच्या माध्यमातून आत्मा रत्न हस्तगत होय. आत्मारूपी रत्न हस्तगत होतं. कळतरावरी वाटोळा दौलत देखी जे अवळा, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझ. अर्थात जो कोणी या भगवद्गीतेचं अध्ययन, चिंतन, मनन करेल, त्याला तळ हातावरल्या आवळ्याप्रमाणे किंवा तळ हातावरल्या रत्नाप्रमाणे, तेही डोलत असणाऱ्या रत्नाप्रमाणे त्याला ज्ञान प्राप्त होईल. एवढं शुद्ध, स्पष्ट, यथार्थ, निर्दुष्ट ज्ञान भगवंत म्हणतात, अर्जुना मी तुला सांगितलेलं आहे. पुढच्या ओळीतून पुन्हा वर्णन करतात त्या ज्ञानाचंच. ज्ञान ऐशिया रूढी वेदांती जयाची प्रौढी वाणिता, कीर्ती चोखडी पातली जगी. ज्ञानोबराय म्हणतात, या वेदाने काय केलं, या गीतेतल्या ज्ञानाची कीर्ती गायली. आणि ती कीर्ती गायल्यामुळे वेदाला चांगली कीर्ती प्राप्त झाली. अर्थात जो गीतेची कीर्ती गातो त्याला चांगली सुकीर्ती प्राप्त होते, असा भाव याच्यातून निघतो, सार. मग गीता, वेदाने गीतेची कीर्ती गायली, प्रसिद्धी गायली, महत्त्व गायलं, म्हणून त्याला चांगली कीर्ती प्राप्त झाली. याचा अर्थ वेदाची अपकीर्ती झाली होती का? हो. कशामुळे झाली होती? त्याची अपकीर्ती झाली होती कारण त्याच्यावर एक आळ आला होता. जाणते नित्यवच जियावे, तोही भाव स्पष्ट होतो. वेद हा संपन्न आहे, ज्ञान त्याच्यामध्ये आहे, पण त्या वेदावर आरोप आला. कोणता? म्हणले वेदाचा अधिकार फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांनाच आहे. शूद्रांना गीते आणि स्त्रियांना गीतेचा अधिकार नाही. वेदू संपन्न होय ठाई, परी कृपणू ऐसा आन नाही. कृपणपणाचा त्याच्यावर आळा आला होता. तो पक्षपातीपणा करत नाही. कालचा जर विचार जर लक्षात आला असेल तर इथं ब्राह्मणाचा देह ज्याला प्राप्त झाला तो ईश्वराने दिलाय का प्रकृतीने दिलाय? ईश्वराने दिला नाही आणि प्रकृतीने दिला नाही. ईश्वर आणि प्रकृती हे फक्त निमित्त मात्र आहे. ज्याचा त्याने ते तर जयाजे कर्मसूत्र मांडून ठेवले स्वतंत्र, ते गती पात्र होची लागे. विचार पाहून आलो ना आपण. ब्राह्मणाचा देह प्राप्त झाला एखाद्याला तर तो त्याचा पुरुषार्थ आहे. ब्रह्मादि किटांता अशेषाही भूत जाता, देहाकार योग्यता पाहून जावी. त्यांनी जे कर्म केलं असेल त्या कर्माचा अधिकार, त्याची योग्यता पाहून तसा त्याला देह प्राप्त झाला. मग एखादा ब्राह्मण कुळामध्ये गेला म्हणजे ईश्वराने त्याच्यावर कृपा केली असं नाही, त्याच्या कर्माने तो तिथपर्यंत गेलेला आहे. एखादा क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आला, त्याच्या कर्माने तो तिथपर्यंत गेला. एखादा वैश्य कुळामध्ये, स्त्रियामध्ये, शूद्रामध्ये गेला असेल, त्याचा तो परिणाम आहे, त्याच्या कर्माचा तो परिणाम आहे. मग आता एखादा व्यक्ती जर, एखादा जीवात्मा स्त्रीच्या किंवा शूद्राच्या योनीमध्ये गेला असेल आणि त्यांना त्यांचा अधिकार नाही, त्याच्यात वेदाचा काय दुय्यमपणा आहे? वेदाचा काय दोष आहे? त्याच्यात ईश्वराचा काय दोष आहे? तुम्हाला जर एवढं वाटत असेल आम्हाला वेदाचा अधिकार आला पाहिजे, तर स्त्री आणि शूद्र देहामध्ये आहात तर चांगलं तुमच्या वाट्याला आलं कर्म करा. हा देह पडल्याच्या नंतर तुम्ही पुढच्या योनीमध्ये जाल, चांगली योनीमध्ये प्राप्त होईल. त्या योनीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला वेदाचा पुन्हा अधिकार प्राप्त होईल ना. आहात त्या योनीमध्ये, आहात त्या जागेवरती वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म करायचं नाही आणि उगा भांडत बसायचा, हा कुठला शहाणपणा आहे? म्हणून वेदावरती हा आरोप आला होता, आळ आला होता की वेदाने स्त्रियांना आणि शूद्रांना अधिकार दिलेला नाही. हा आळ आला. मग वेदाने काय केलं? हा आपला आळ जाण्याकरता रेघाला ब्याहाला वेदू गीतेच्या पोटी रेगाला आता गोमटी कीर्ती पावला. ज्ञानोबांनी पाठीमागं वर्णन केलंय, मला वाटतं का पुढे येणार आहे काय की. तर आता हा वेद गीतेच्या पोटामध्ये आला तर त्याला चांगली कीर्ती प्राप्त झाली, हा भाव ज्ञानोबा तिथं करतात. तोच भाव पुन्हा इथं सांगतात की हे ज्ञान जे आहे, हे गीतेतलं ज्ञान, या ज्ञान ऐशिया रूढी, रूढी शब्दाचा अर्थ होतो प्रसिद्धी. ज्ञान या प्रसिद्ध शब्दाने वेदांताने जयाची प्रौढी गायली, वाणिता म्हणजे गायली, वर्णन केली की गीता हे साक्षात ज्ञानाचा घनीभूत असणारा अवतार आहे. गीता म्हणजे ग्रंथ नसून, ते पुस्तक नसून, साक्षात मूर्तिमंत ते ज्ञानच आहे. अशी वेदाने त्या ग्रंथाची प्रौढी गायली, वर्णन केली. स्वामी विवेकानंदांचं एक ग्रंथ वाचला, त्या ग्रंथामध्ये त्यांनी असं वर्णन केलंय की इतर जे शास्त्र आहेत त्यांनी उदाहरण दिले उपनिषदांचं. तर उपनिषदांचं अध्ययन चिंतन केल्याच्या नंतर अनेक असणारे संदिग्धता निर्माण करणारे सिद्धांत समोर येतात की त्याचा उलगडा मानवी बुद्धीने होईलच असं मात्र सांगता येत नाही. परंतु त्याचं अध्ययन करत असताना काही सिद्धांत संदिग्धामध्ये टाकतात, तर काही सिद्धांत स्पष्ट होतात आणि ते आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देतात. याकरता त्यांनी उदाहरण दिलं होतं, एखाद्या जंगलामध्ये गेल्याच्या नंतर काटे, झुडपं, जंगलच जास्त असतं, पण एखादं फुल दिसतं आणि ते माणसाच्या चित्ताला, इंद्रियांना आल्हादता, प्रसन्नता प्रदान करतं.
तसं उपनिषदामध्ये अनेक सिद्धांतामध्ये काट्यासारखे झुडपासारखे आहेत, पण त्याच्यामध्ये एखादा सिद्धांत आपल्या हातामध्ये लागतो तो फुलासारखा, की तो आल्हाद देतो आणि तो परमात्मा स्वरूपापर्यंत घेऊन जातो. पण गीता हे शास्त्र असं आहे, हे म्हणजे तशा पद्धतीचं नाही आहे. तर गीताशास्त्र म्हणजे अनेक फुलांचा केलेला एकत्रित गुच्छा म्हणजे भगवद्गीता आहे, असं त्यांनी उदाहरण दिलं आहे. अनेक रत्नांची माळ निर्माण करावी, त्या रत्नाची माळ म्हणजे भगवद्गीता आहे. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आत्तापर्यंत गीताशास्त्राच्या पूर्वी ज्ञान मार्गाचे अभिनिवेश धारण करणारे, योग मार्गाचे अभिनिवेश धारण करणारे, कर्म मार्गाचा अभिनिवेश धारण करणारे, भक्ती मार्गाचा अभिनिवेश धारण करणारे, उपासना मार्गाचा अभिनिवेश धारण करणारे ते म्हणायचे की हाच मार्ग श्रेष्ठ आहे, आमचाच मार्ग श्रेष्ठ आहे. म्हणून एकमेकावरती तोंडसू घ्यायचे, निंदा करायचे, एकमेकाचा उपहास करायचे, एकमेकाचं खंडन मंडन करायचे. पण गीताशास्त्र निर्माण झाल्याच्या नंतर हे खंडन मंडन बंद झालं आणि या गीतारूपी शास्त्रामध्ये सर्वांचा समन्वय केला. कर्माचा कुठपर्यंत गती आहे, उपासनेची कुठपर्यंत गती आहे, योगाची कुठपर्यंत गती आहे, ज्ञानाचा काय उपयोग आहे, भक्तीचा काय उपयोग आहे, हा समन्वय जगाच्या पाठीवर जर कोणत्या ग्रंथामध्ये सापडत असेल तर स्वामी विवेकानंद म्हणतात तो केवळ फक्त भगवद्गीतेमध्येच सापडतो. असा हा महान भगवद्गीता नावाचा हा ग्रंथ आहे. म्हणून या वेदाने काय केलं, ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञान ऐशिया रूढी, ज्ञान या प्रसिद्ध शब्दाच्या माध्यमातून वेदांती जयाची प्रौढी वेदांताने ज्या गीतेतल्या सांगितलेल्या ज्ञानाची प्रौढी वाणिता वर्णन केली आणि ती वर्णन केल्यामुळे या वेदाला जगामध्ये जगी चोखडी कीर्ती पातली. आता त्याला चांगली कीर्ती प्राप्त झाली. वा, वेदासारखे ग्रंथ जगामध्ये नाहीत. काय वेद आहे, काय वेद आहे. तस्मा शास्त्रम प्रमाणंते, कारण गीतेनंच वर्णन केलं ना हे सगळं. कार्य या कारणे बापा, जया आथी आपुली कृपा, तेने वेदाची या निरोपा आन न कीजे. एवढी मोठी कीर्ती त्या वेदाला प्राप्त झाली की ज्याला इहलोकातलं सुख किंवा परलोकातलं सुख किंवा कोणतंही सुख असो किंवा कोणतीही उन्नती असो ज्याला प्राप्त करून घ्यायची, त्या व्यक्तीने वेदाचा निरोप म्हणजे वेदाने सांगितलेलं जे मार्ग आहेत त्या मार्गाचा अवलंब करा. एवढं मोठं वर्णन, एवढी मोठी कीर्ती त्या वेदाला प्राप्त झाली जगामध्ये की ज्याचं वर्णन ज्ञानोबरायाने करावं, ज्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबरायाने करावं, आधी सगळ्या संतांनी, साधू संतांनी, मुनी ऋषींनी त्याचं वर्णन करावं. एवढी कीर्ती त्याला जगामध्ये प्राप्त झाली. पण काय ही कीर्ती प्राप्त झाली? त्यांनी गीतेचं वर्णन केलं म्हणून त्याला ही कीर्ती प्राप्त झालेली आहे. पुन्हा ज्ञानोबराय म्हणतात, अजून त्याच गीतेतल्या ज्ञानाचं वर्णन करतात. बुद्ध्यादिके डोळसे, हे जयाचे का कडवसे, मी सर्व द्रष्टाही दिसे पाहलया जया. बुद्ध्यादिके आदी शब्द वापरलाय. बुद्ध्यादिक म्हणजे बुद्धी ही काय आहे, ज्ञानाचं एक इंद्रिय आहे की नाही. आणि बाकीचे जे मग सर्व 5 ज्ञानेंद्रिय घ्या, नेत्र असेल, त्वगेंद्रिय असेल, श्रवणेंद्रिय असेल, घ्राणेंद्रिय, रसनेंद्रिय, हे सगळे ज्ञानेंद्रिय आपापल्या विषयाला जाणतात. ज्ञान 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 सगळी इंद्रिय ज्ञानच करून देतात की नाही. हे तर या इंद्रियांना बुद्ध्याधिक असणारे हे इंद्रिय त्या विषयाचं ते इंद्रिय त्या विषयाचं ग्रहण करण्याकरता डोळस झालं. म्हणजे ज्ञान प्राप्त करण्याची योग्यता त्यांच्या ठिकाणी प्राप्त झाली. पण ही योग्यता त्यांच्याकडे आली कशामुळे? हे जयाचे का कडवसे, ते ज्ञान ग्रहण करण्याची योग्यता त्यांच्याकडे आली. त्याचं एकमेव कारण हे काय झाले, त्यांना कडवसा प्राप्त झाला. कडवसा कशाला म्हणतात? समजा हा पत्रा आहे, या पत्र्याला जर छिद्र पडलेला असेल तर त्याच्यातून सूर्याचे किरण खाली येतं ना. आल्याच्या नंतर सगळे खिडक्या दरवाजे बंद असतील पण त्या छिद्रातून सूर्याचा एक किरण जरी खाल्लं तर अख्ख्या खोलीमध्ये, अख्ख्या हॉलमध्ये प्रकाश होऊन जातो की नाही. त्याला कडवसा म्हणतात. तर ज्ञानोबराय म्हणतात, बुद्ध्याधिक हे डोळस आहेत, हे इंद्रिय जे आहेत आपापल्या विषयाचं ज्ञान प्राप्त करून देतात. पण ते ज्ञान प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य, योग्यता ही जर कुणामुळे प्राप्त झाली असेल तर त्या गीतेतल्या ज्ञानाचा कडवासा घेऊन हे प्रकाशित झाले. म्हणजे हे इंद्रिय स्वयंप्रकाशित नसून हे सर्व काय आहेत, परप्रकाशित आहेत. तस्य भासा सर्व इदम विभाती, त्याचा भास म्हणजे त्याचा प्रकाश घेऊन हे सर्व इंद्रिय प्रकाशमान झालेले आहेत. हे स्वयंप्रकाश नाही आहेत, हे प्रप्रकाशित आहेत. यदा आदित्यगदम तेजो जगद्भासयते अखिलम यच्चंद्रमशी यच्चाग्नौ तत्तेज विद्धी माम. ते सगळं तेज कोणाचं आहे? माझं आहे. म्हणून ज्ञानोबा या ठिकाणी गीतेचं वर्णन करत असताना सांगतात की गीतेमध्ये प्रतिपादन केलेलं ज्ञान, त्या ज्ञानाचा एक कडवसा घेऊन हे बुद्ध्यातिक इंद्रिय डोळस झालेली आहेत. मग एका कडवसाने जर ही इंद्रिय डोळस झाले तर कडवासा नाही, तो घनीभूत ज्ञानच मी तुझ्या समोर ठेवलंय. किती महान हे ज्ञान असेल. आणि या ज्ञानाच्या माध्यमातून काय होतं माहिती तुला? मी सर्व द्रष्टा ही दिसे पाहलया जया. मी सर्व द्रष्टा, मी सर्व द्रष्टाही जया पाहालिया. पाहालया शब्दाचा अर्थ होतो पहाट झाल्याच्या नंतर, उजाडल्याच्या नंतर. तर जया पाहालिया, जया म्हणजे जे गीतेतलं ज्ञान, पाहालया म्हणजे उजाडल्याच्या नंतर, ज्या गीतेतल्या ज्ञानाचा सूर्याचा उदय झाल्याच्या नंतर मी सर्व द्रष्टाही दिसे. सर्वांचा द्रष्टा कोण आहे? मी हे की नाही. तर या ज्ञानाचा उदय झाला तर माझं दर्शन होईल. अर्थात
गीतेच्या ज्ञानाने सर्वांचा द्रष्टा असणारा परमात्मा, त्या परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होऊन जातं. कारण तो परमात्मा सर्वांचा द्रष्टा आहे की नाही. इंद्रियानी पराण्याहू इंद्रियभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे हे परतस्तु सहा. विषयांचा द्रष्टे कोण आहेत? इंद्रिय. इंद्रियांचा द्रष्टा कोण आहे? मन. मनाचा द्रष्टा कोण आहे? बुद्धी. बुद्धीचाही द्रष्टा कोण आहे? तो परमात्मा. मग असा तो परमात्मा, त्या परमात्म्याचा पाहायचा असेल तर कुणाच्या माध्यमातून पाहिलं जातं? केवळ फक्त ज्ञानाच्या माध्यमातून त्याला पाहिलं जातं. तेही कोणत्या ज्ञानाच्या माध्यमातून? भगवद्गीतेतल्या ज्ञानाच्या माध्यमातून त्याला पाहिलं जाऊ शकतं. मग सर्व द्रष्टा ज्या भगवद्गीतेच्या ज्ञानाच्या माध्यमातून मी दृष्टीला पडतो, असा सर्व द्रष्टा असणारा, सर्वज्ञ असणारा मी, असं असणारं ते ज्ञान भगवद्गीतेचं, ते मी तुला सांगितलेलं आहे. ते हे गा आत्मज्ञान. म्हणजे किती पद्धतीने वर्णन केलं बघा. गीता नावाने प्रसिद्ध असणारं ते हे आत्मज्ञान मी तुला सांगितलं. सर्व वाङ्मयाचं मथित असणारं आत्मज्ञान ते मी तुला सांगितलं. आत्मा रत्न ज्याच्या माध्यमातून प्राप्त होतं ते ज्ञान मी तुला सांगितलं. ज्ञान या प्रसिद्ध शब्दाच्या माध्यमातून वेदांताने त्या ज्ञानाचं महत्त्व गायलं म्हणून त्याला कीर्ती प्राप्त झाली, असं ज्ञान मी तुला सांगितलं. बुद्ध्याधिक हे डोळस झाले, ज्या ज्ञानाच्या कडवशाने डोळस झाले ते ज्ञान मी तुला सांगितलं. आणि मी सर्व द्रष्टाही असणारा परमात्मा ज्याच्या माध्यमातून दिसतो असं ते भगवद्गीतेचं ज्ञान, ते हे गा आत्मज्ञान, ते हे ज्ञान मी तुला सांगितलेलं आहे. सहा पद्धतीने सहा विशेषत्व प्रतिपादन करून त्या ज्ञानाचं वर्णन केलं. आणि ते आत्मज्ञान कसं आहे? मज गौप्याचेही गुप्तधन. मी सगळ्यात गुह्य आहे, मीच गुह्य आहे मुळामध्ये. माझंच वर्णन, माझंच विशेष काय स्वरूप आहे हे गुह्य असल्यामुळे कोणाच्या लक्षात येत नाही. कोणाच्याच लक्षात परमात्मा आला नाही. उपाधीने युक्त असणारा परमात्मा जर कोणाच्या बघा, यादव कुळामध्ये जन्माला आलेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा एकतर गोपिकांना कळाला, किंवा यादव कुळामध्ये तो फक्त 2-3 लोकांनाच कळाला. एक उद्धवाला, एक अक्रूराला, आणि तेही तेवढ्या पुरता अक्रूरला कळाला. परत त्यांच्यावरती मायेचा प्रभाव पडला. म्हणजे उपाधीने युक्त असणारा परमात्मा हा जर कुणाच्या लक्षात लवकर येत नाही, तर निरुपाधिक असणारा परमात्मा काय लक्षात येणार आहे कुणाच्या? म्हणून हा मी जो आहे, हे मी काय आहे? गुह्य आहे. आणि माझंही गुह्य ज्ञान म्हणजे ही भगवद्गीता आहे. मज गुह्याचेही गौप्यधन, एवढी ही भगवद्गीता. मीच गुह्य आणि माझंही गुह्य पुन्हा आहे भगवज्ञान, भगवद्गीतेतलं ज्ञान. आणि ते गुप्तधन अर्जुना मी तुला सांगितलंय. मग तुलाच का सांगितलं? तू आहे म्हणून मी हे लपून ठेवू शकलो नाही. आतापर्यंत ठेवलं होतं मी सगळ्यापासून, परी तू ठेवलं होतं आतापर्यंत, परंतु तू आता माझ्यासमोर आलास म्हणून आनकेवी करू. आतापर्यंत अनेक जण माझ्यासमोर आले होते, पण त्यांना मी हे सांगितलं नाही, त्यांच्यापासून मी लपून ठेवलं. परंतु आता तू माझ्यासमोर आलास तर तुझ्यापासून कसं काय लपून ठेवू बरं? का बरं तुझ्यापासून लपून ठेवू शकत नाही? अधिकारी शिष्य समोर आला आणि त्या महात्म्याने ठरवलं जरी याला सांगायचं नाही, तरी आपोआप त्यांच्या मुखातून ते बाहेर पडतं. अधिकार सिद्ध झाला पाहिजे. अर्जुनाचा तेवढा अधिकार होता म्हणून परमात्मा ठरवलं तरी सुद्धा परमात्मा त्यांच्यापासून लपून ठेवू शकत नव्हते. हे अधिकार होता त्यांचा. तेवढा अधिकार कोणता होता? तो सुमनु आणि शुद्धमती, अनिंदकू, अनन्यगती, परी गौप्यही परितया प्रती चावडीचे सुखे. परंतु या गुणाने अर्जुना आतापर्यंत मला कोणी भेटलंच नव्हतं. प्रस्तुत आता गुणीही तुझं वाचूनी अनेक नाही, म्हणून गुह्य तरी तुझे ठाई लपू नये. ज्ञानोबाने त्या ठिकाणी उदाहरण दिलंय. अवसतयावरी सर्वस्व सांडीजे, चोख तरी तोची भांडारी किजे, तैसा परिसोनी पाहिला शितव परस विजे, ऐशीच होत असे. अगोदर भगवंतांनी अर्जुनाची तपासणी करून पाहिली की खरंच हा या ज्ञानाचा अधिकारी आहे की नाही. उदाहरण दिलं अजून एक, ते आता कोणाला आठवली तर पहा. घटी आठवली तुमच्याच कृपेने. घटी थोडीशी उदक घालीजे, न गळे तरी वरवता भरीजे, तैसा परिसोनी पाहिला शितव परिस विजे, ऐशीची होत असे. तात्पर्य काय आहे? भगवंत म्हणतात अर्जुना हे गुह्य ज्ञान मीच गुह्य, आणि माझंही असणार ते गुह्य ज्ञान एवढं गुह्य आतापर्यंत मी कुणाला दिलं नव्हतं. परंतु तू समोर आलास तर आता मी तुझ्यापासून हे लपून ठेवू शकत नाही. मी ठेवू शकत नाही, ठरवलं तरी ठेवू शकत नाही. का? कारण तुझ्या ठिकाणी ज्ञान ग्रहण करण्याचे सगळे गुण आहेत. तू शुद्ध मनाचा आहेस. म्हणजे हे ज्ञान जर साठवायचं असेल तर पात्र तसं लागतं. अधिकारी नमाशास्ते फलसिद्धी विशेषतः. विवेक चुडामणी आद्य गुरु शंकराचार्यांनी सांगितलं अधिकाऱ्याला फल प्राप्त होत असतं. तर या ज्ञानाचा अधिकारी कोण आहे? ज्याचं मन शुद्ध झालेलं आहे तो या ज्ञानाचा अधिकारी आहे. आणि अर्जुनाचं मन शुद्ध झालं. सुमनो शुद्ध मती, त्या परमतत्वाला पाहता येत नाही म्हणून बुद्धी जाणे आणि न जाणे हे त्यास हा भाव व्यक्त करत असताना आपण शुद्ध बुद्धी जे जाणे, अशुद्ध बुद्धीने न जाणे हा एक विकल्प त्या ठिकाणी करतो की नाही. तर त्या परमात्म्याला जाणण्याकरता जेवढ्या प्रमाणामध्ये बुद्धी शुद्ध लागते तेवढी
बुद्धी अर्जुनाची शुद्ध झाली होती आणि मनही तेवढं शुद्ध झालं होतं. तयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. ज्याचं मन शुद्ध झालंय, परमात्मा त्याच्या मनामध्ये क्षेत्र संन्यास करण्याकरता राहतो. म्हणून एवढं शुद्ध असणारं मन अर्जुनाचं होतं. सुमनू, शुद्ध मती, शुद्ध बुद्धी, अनिंदक, कधी कोणाची त्यांनी निंदा केली नाही जीवनामध्ये. अनन्य गती, अनन्य होता तो परमात्म्याशी. किती अनन्य होता? स्वतः भक्तराज अर्जुन म्हणतात, देवा अपत्या ते माय सांडून जरी जाय तरी ते कैशिनी जी आहे की कृष्णा तैसा सर्वापरी आम्हासी देवा तूची एकी हासी. काय वर्णन केलंय? लहान लेकरा जन्माला आलेला, जर आई त्याला सोडून गेली तर ते जगल का? ते मरल ना. तसं तू जर आम्हाला सोडून गेलास देवा तर आम्ही जगणार नाही. भरले सरिता समुद्र चहूकडे परी बापियाशी ती कोरडे का ठेंबुनी मागूट मेघोता पडे तै पाणी की तया तैसे श्रीकृष्ण तैसे श्रीगुरु सर्वत्र आथी परी कृष्णा म्हा तूच घरोघरी गुरु झालेत. बाबा सांगत असतात, परंतु कृष्णा आम्हाला एकमेव तूच एक गुरु आहे. एवढी अनन्यता होती म्हणून परमात्म्याने त्याच्यासमोर हे ज्ञान प्रगट केलं. परी तू म्हणून आन केवी करू या पदाचा आपण विचार करत आहोत. या कारणे गा पांडवा तू या अधिकाराने युक्त आहेस, म्हणून हे पांडवा हे अर्जुना आम्ही आपुला हा गुप्त ठेवा, आम्ही आपला असणार गुह्य ज्ञान तुझ दिधला, हे गुप्त ठेवा तुला दिला. का? कनवा जाकळलेपणे अतिशय कृपेने आम्ही जाकळल्या गेलो, म्हणजे व्यापल्या गेलो, म्हणून हे आम्ही ज्ञान तुला सांगितलं. कसं सांगितलं? प्रेमाने सांगितलं. परंतु प्रेमाने जरी सांगितलं असलं तर आई प्रेमाने सांगते पण खरं बोलते असं मात्र नाही. तसं आम्ही तुझ्या प्रेमाने सांगितलं, पण आई जसं मुलावर प्रेम करते, वाघा बाबड्या म्हणते. आई मुलावर प्रेम करणं प्रेम बरोबर आहे, पण ती वाघ म्हणते, ते खरंच वाघ आहे का? जर खरं वाघ आला ती उभं राहील का तिथं? पण ती प्रेम करते, पण वाघ आ म्हणते, सोन्या म्हणते, पण तिच्या बोलण्यामध्ये मात्र यथार्थपणा नसतो. तसं अर्जुना त्या आईसारखा माझं तुझ्यावरती प्रेम आहे, पण आई खोटं बोलते तसं बोलणं नाही बरं माझं. माझं बोलणं म्हणजे कसं आहे, आकाशाच्या पदरातून गाळून घेतलेलं आहे, अमृताची साल काढलेलं आहे आणि दिव्या करून दिव्य करविलेलं आहे. सूर्याच्या किरणाने पृथ्वीवरला परमाणू दिसतो, त्या सूर्यालाही पुन्हा दिसण्याकरता अंजन लावावं असं हे बोलणं आहे. असा भाव पुढच्या ओव्यांच्या माध्यमातून ज्ञानोबा प्रगट करतात. घ्यायचं बाबा कथानच. याचा भाव आपण उद्या सकाळी पाहू. झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या आणि गुरुदेव बाबांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आनंदाश्रम स्वामी महाराज की जय.